क्लिअर आहे? चल लक्ष द्या रे आता. आता बघा, कॉम्प्लेक्स नंबरचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, झेड इक्वल टू ए प्लस आय बी. आता समजा काय केलं मी, ए ची व्हॅल्यू 0 घेतली हो, मग झेड इक्वल टू काय बनला आपला, फक्त आय बी. राईट, याला म्हणायचं असतं प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर. प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर कधी म्हणायचं, जर आपल्याला रिअल पार्ट 0 असेल. रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसा असेल, 0 असेल. आणि प्युअरली रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कधी म्हणायचं, जर आपला आय बी वाला पार्ट 0 असेल. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. कॉम्प्लेक्स नंबर हा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट पासून बनत असतो. रिअल पार्ट ऑफ झेड प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. जर आता या केसमध्ये रिअल पार्ट ऑफ झेड जर 0 असेल, त्या कॉम्प्लेक्स नंबरला म्हणायचं प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, प्युअरली इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. राईट. त्याच्यानंतर मुलांनो, जर इमॅजिनरी पार्ट 0 असेल, त्याला काय म्हणायचं, प्युअरली रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे लक्षात ठेवा. तर रिअल कॉम्प्लेक्स नंबर कधी असतो, रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट 0 असताना. आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कधी म्हणायचं, जर रिअल पार्ट 0 असेल. जसं आता झेड इक्वल टू घेतलं मी, याला काय म्हणायचं, प्युअरली रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. झेड इक्वल टू समजा -3i घेतलंय, त्या मायनसमुळे आहे का, काही नाही, तिथे 3i आहे, म्हणजे काय, हा प्युअरली इमॅजिनरी पार्ट ऑफ दी कॉम्प्लेक्स नंबर. रिअल आणि इमॅजिनरी समजलं. आता आय ची व्हॅल्यू सगळ्याला माहिती आहे, रूट ऑफ काय असते, -1. आय काय असतो, रूट ऑफ -1. मग आय स्क्वेअर किती येतो मुलांनो, -1. आय क्यूबची व्हॅल्यू किती असते सांगा, -i. कसं बनतं समजलं ना? बघा ना, या ठिकाणी सांगतो मी. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते आपली, -1. याचा आपण स्क्वेअर केला डायरेक्टली. आता आय क्यूब कसा काढला, आय क्यूब काढण्यासाठी काय केलं मी, आय स्क्वेअर इंटू आय. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती, -1 इंटू आय इज -i. त्याच्यानंतर आय टू दी पॉवर 4 कसं काढणार, आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. हा -1 इंटू -1. राईट, किती आला हा, +1. तर इथं डायरेक्ट व्हॅल्यू लक्षात ठेवा, 4 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्यात. आय ची व्हॅल्यू पहिली लक्षात ठेवायची आपल्याला. व्हॅल्यू ऑफ आय इज हाऊ मच, आय ची व्हॅल्यू असते रूट ऑफ -1, जी की कुठंच वापरणार नाहीत आपण पूर्ण टॉपिक मध्ये. आपल्याला फक्त माहिती पाहिजे की आय ची व्हॅल्यू काय असते. बट आय स्क्वेअरची व्हॅल्यू वापरणार आपण. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. त्याच्यानंतर आय क्यूबची व्हॅल्यू किती येते, -i. आय टू दी पॉवर 4 किती येतोय, 1 येतो. तर ह्या 4 व्हॅल्यू आपल्याला पुढे पूर्ण टॉपिक्स मध्ये यूज करायच्यात. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? चला, पुढचा पार्ट आहे आपला आता कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जसं झेड इक्वल टू ए प्लस आय बी दिलाय, याचा कॉन्जुगेट असतो झेड बार इक्वल टू ए मायनस आय बी. म्हणजे काय करायचं या ठिकाणी, इमॅजिनरी पार्टचं. येस, हॅलो, ब्रेक व्हायला का? हा, एकच मिनिट. तू मध्ये बाहेर करू नको सारखंच, सगळा आवाज तिकडे चाललाय, आधीच घेता येत नाही काय. येतो आवाज आता?
ठीक आहे. बघा मुलांनी इथं कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय प्रोसेस करायची आपल्याला. जसं आपल्याला या ठिकाणी झेड इक्वल टू ए प्लस आय बी दिलाय. या केसमध्ये याचा कॉन्जुगेट असतो झेड इक्वल टू ए मायनस आय बी. याचा मिनिंग काय असतो, याच्यामध्ये जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचा आपल्याला साइन चेंज करायचं असतं. दुसरा क्वेश्चन बघा आता, झेड इक्वल टू 3 प्लस 7 आय, याचं कॉन्जुगेट किती येणार, झेड बार इक्वल टू 3 मायनस 7. इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करायचं. समजा क्वेश्चनच असा दिला असेल 7 आय दिलंय फक्त, मग इथं पण त्याचं कॉन्जुगेट काय घ्यायचं, -7 आहे, कारण इमॅजिनरी पार्ट आहे ना. पण जर आता झेड इक्वल टू असं दिलं असेल झेड बार पण किती येणार आहे, √3 येणार आहे. समजतंय का, नाही आय वाला पार्टच नाहीये. पुन्हा ब्रेक व्हायलाय का, खूपच जास्त होतंय का होतंय ऍडजस्ट. आता चेक करा, आता माईक जवळ पकडलंय, काय इको यायलाय का, एकच मिनिट. हॅलो 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 हा मध्येच मला वाटतं ते ओबीएस मुळे व्हायला, ते बंद करतो मी रेकॉर्डिंग. आता चेक करा बरं, आता बंद झालं तर सांगा, रेकॉर्डिंग बंद करून. ठीक आहे. आता झेड इक्वल टू मुलांना समजा आपण आता, तुम्ही सांगा आता आन्सर. झेड ची व्हॅल्यू आता -√3 घेतली, याचा कॉन्जुगेट किती येणार, झेड बार. येस मुलांना, याचा कॉन्जुगेट काय येणार आहे, सांगा, कोणतरी उत्तर द्यायचं. झेड इक्वल टू -√3 दिलाय, त्याचा कॉन्जुगेट काय येतो, हा √3 नाही मुलांना, -√3 येणार. का बरं -√3 येणार, कारण ह्याला आय नाही ना अटॅच, राईट. समजा झेड इक्वल टू -√3 आय दिला असता, झेड बार किती येणार तुमचा, √3 आय. समजलंय. आता आपल्याला फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करायचंय. याच्यामध्ये आय दिलता का मी, नाही. अजून एक ट्राय करू आपण, ठीक आहे. बघा किती रॉंग करताय तुम्ही. आता बऱ्याच जणला येतं, वाटत असेल हे तर मला येत आहे उत्तर. बघा, √3 प्लस √3 आय, याचं सांगा बरं आता. त्या उत्तर द्या. -√3 आय करेक्ट आहे. आता हे झालं असेल तर पुढचं एक विचारतो मी. झेड इक्वल टू -√3 प्लस √3 आयचा स्क्वेअर. आता सांगा, याचा कॉन्जुगेट सांगा मला. √3 मायनस √3 आय असं म्हणताय का, बघा रे. हा बरोबर आहे. पहिल्याला सिम्प्लिफाय करू आपण. -√3 मधला मायनस काढायचं म्हणजे बाहेर आय घ्यायचं असतं.
आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू कशी असते आपली -1. म्हणजे हा आपला स्टँडर्ड क्वेश्चन कसा झाला, पहिला -√3 घ्यायचा रिअल पार्ट आणि मायनस पुन्हा √3 आहे. आता काय करणार आपण, याचं आपल्याला काय करायचंय, इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करायचं असतं. कॉन्जुगेट काढलेलाच नाही अजून आपण. आता फक्त आपण काय केलं या ठिकाणी, सिम्प्लिफाय केलंय. बघा कॉन्जुगेट झेड बार इक्वल टू पहिला -√3 ॲज इट इज, पहिला दुसरं काय ना √3 आहे. अशा टाइप मध्ये आन्सर येतो. अजून एक सांगा, झेड इक्वल टू 5i चा क्यूब प्लस 6i टू द पॉवर 100. आता सांगा बरं, पहिलं सिम्प्लिफाय करू याला. आय क्यूब ची व्हॅल्यू काय होते मायनस आहे, आणि आय टू द पॉवर 100 काय असतो 1. म्हणजे याला सिम्प्लिफाय केलं तर झेड इक्वल टू 6 - 5 आली व्हॅल्यू. आय थिंक आता आवाज ब्रेक होत नाही, बरोबर आहे. चला याचा कॉन्जुगेट किती आला मग, झेड बार 6 + 5i. चला आन्सर. आता याच्यामध्ये आय टू द पॉवर 100 ची व्हॅल्यू 1 कशी आली बघा. आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू काय असते 1. आय टू द पॉवर 4 इंटू काय केलं मी 5 केलं, 25 केलं समजा. किती येणार रे, 4 आणि 25 चा प्रोडक्ट किती येतो, आय टू द पॉवर 100 येतं ना, त्याची व्हॅल्यू पण किती येणार आहे 1 येणार आहे. इथून पुढे लक्षात ठेवा, आयचा पॉवर जर मुलांना 4 पेक्षा जास्त असेल, तसं इथं 12 दिलाय, याला कसं लिहायचं, आय टू द पॉवर 4 आणि 3. तर आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू 1 असते, 1 टू द पॉवर 3 किती येणार बघा, 1. आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू किती असते 1, 1 चा क्यूब 1. कुठलाही नंबर. जसं आता आय टू द पॉवर 97 करायचं आपल्याला, काय करतो, आय टू द पॉवर 4 लिहायचा, 97 ला 4 ने डिवाइड करायचं, 4 × 2 8 आला, राईट. 4 × 2 किती आला आपला 8. एकच मिनिट. हा, पुढे आता काय करायचं मग, रिमाइंडर 1 राहिला, 17 झाला, 4 × 4 16 + 1, म्हणजे डिव्हिजन आलं 24, रिमाइंडर आला 1. याला कसं लिहायचं, जे डिव्हिजन आलंय लिहिला, जो रिमाइंडर आहे तो आय पॉवर घेतला, याची व्हॅल्यू किती येते 1 येते ना. आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू 1, 1 टू द पॉवर 24 इंटू आय. आन्सर किती आला आपलं, आय आलं. पुढे सांगा, आय टू द पॉवर 96 काढायचं असेल तर, आय टू द पॉवर 4 96 ला 4 ने डिवाइड केलं 24 येतं, याचा आन्सर 1 येतं. लक्षात आहे बरं का, इथे शॉर्टकट सांगणार आहे. आय टू द पॉवर 98 कसं काढणार आहे, आय टू द पॉवर 4 98 ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर हा 24 येणार, रिमाइंडर 2 येतो. क्लिअर आहे. मग इथं लिहायचं 24 आणि जो रिमाइंडर आहे तो इथं लिहिला आय स्क्वेअर. आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू 1 आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1. आन्सर किती आला आपलं -1 आलं. बघा लक्षात आहे बरं का, 96 चं 1 आलतं, 98 चं -1 आणि 97 चं किती आलतं आय आलता. अजून एक घेऊ आपण 99 चं. आय टू द पॉवर 99 काढणार सांगा तुम्ही. सुरुवातीला आय टू द पॉवर 4 लिहायचा, बरोबर आहे. पुन्हा 99 ला 4 ने डिवाइड करा. 99 ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर हा 24 येत आहे आणि प्लस रिमाइंडर 3 येतो. पण 96 ला 24 × 4 किती झाला 96 आणि रिमाइंडर 3 राहतो, तो आय चा क्यूब. इथं 24, आय टू द पॉवर 24 1 आला, आय क्यूब किती असतो -1. आन्सर किती आला मायनस आहे. आणि इथं आता क्वेश्चन विचारला मी, आय टू द पॉवर 96, आय टू द पॉवर 97 प्लस घ्यायचं मध्ये आय टू द पॉवर 98 आणि प्लस आय टू द पॉवर 99. आता सांगा बरं याचा आन्सर किती येणार मग. 96 ची 1 आलती व्हॅल्यू, 97 ची मायनस आय आलती, राईट.
98 चा किती आलता -1, 99 चा किती आलता सांगा मुलांनो. 99 चा आलता -i. 96 1, 97 i आलत +i. मग आता कॅन्सल होऊन जातो बा, +1 -1 +i -i. म्हणजे ह्या 4 टर्मची ऍडिशन किती आली? 0 आली बघा. 4 टर्मची ऍडिशन किती आली? 0. आता इथं शॉर्टकट एक सांगतोय मुलांनो. कुठलेही 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म 98 99 याचं डायरेक्टली काय घ्यायचं? 0 घ्यायचं. आता कुणी जास्त विचारलं i प्लस i स्क्वेअर प्लस i क्यूब प्लस i टू द पॉवर 4 याचा आन्सर पण किती येतं? 0. सॉल्व्ह करतच बसायचं नाही. आणि बघा ना, i ऍज इट इज ठेवतो. i स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? -1. i क्यूब काय असतो? -i. i टू द पॉवर 4 किती असतो? 1. प्लस i मायनस i कॅन्सल, +1 -1 कॅन्सल. कुठला आहे? मग आता कधी कधी असा नंबर देतील i टू द पॉवर 7865 प्लस i टू द पॉवर 7866 प्लस i टू द पॉवर 7868 आणि प्लस i टू द पॉवर 7867. याच्यामध्ये 65 66 67 आणि आपल्याला 68 भेटले. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स भेटल्या ना. आणि 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स भेटलं त्याचा आन्सर काय घ्यायचं असतं आपल्याला? 0 घ्यायचं असतं. झालं सॉल्व. समजलंय? कुठलाही किती लार्जेस्ट नंबर देऊ द्या, ह्याला सॉल्व्ह करत बसणार आहेत का आपण आता? नाही. तुम्ही म्हणता सर इव्हन न चालू करायचंय का ऑड न? काहीच प्रॉब्लेम नाही. कुठून जसं आता तुम्हाला 57 पासून चालू करायचं असेल, i टू द पॉवर 58 देतील, i टू द पॉवर 59 देतील, i टू द पॉवर 50 सिक्वेन्स असला पाहिजे. तर त्याचा आन्सर डायरेक्टली काय घ्यायचा? 0 घ्यायचा. तर हा कन्सेप्ट समजलाय का? आयओटावरचा क्वेश्चन विचारला जातो. आयचं नाव असतं आयओटा. ठीक आहे. आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो, आयओटा हे नाव असतं त्याचं. हा शॉर्टकट सगळ्यांना समजला. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असतील. मग आता एक्झाम वाले काही एवढे म्हणजे नंबरच्या फॉर्म मध्ये विचारतच नाहीत ते. i टू द पॉवर n विचारणार, प्लस i टू द पॉवर n -1 प्लस i टू द पॉवर n +1 प्लस i टू द पॉवर हा प्लस i टू द पॉवर n -2. इथं बघायचं n ची व्हॅल्यू जर तुम्ही समजा काही घ्या, 10 घ्या n ची व्हॅल्यू. मग हा 10 - 2 किती झाला रे? 8. 10 - 1 किती झाला रे? 9. पुन्हा i टू द पॉवर n मध्ये i टू द पॉवर 10 आणि n + 1 मध्ये i टू द पॉवर 11. चालेल 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. याचा आन्सर काय घ्यायचं? 0. म्हणजे n त्याच्या पाठीमागचा n - 1 त्याच्या 10 + 1 त्याच्या 2 स्टेप पाठीमागचा n - 1 हे पण कसे आहेत तुमचे? कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. आता सांगा बरं, असंच दिलं मी तर i टू द पॉवर 2n + 1 प्लस i टू द पॉवर 2n + 2 प्लस i टू द पॉवर 2n + 3 प्लस i टू द पॉवर 2n + 5 सॉरी 4. याचा आन्सर काय घेता? यस, याचा आन्सर किती येणार मुलांना? हा करेक्ट आहे. पण 2n असलं तरी n ची व्हॅल्यू 10 घ्या ना. 20 + 1 21 22 23 24 बनतं ना. n जर तुम्ही 1 घेतला तर 2 + 1 3 2 + 2 4 2 + 3 5 2 + 4 6 बनून जातं ना. याचा आन्सर पण किती येणार? 0 येणार. अजून याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जर i टू द पॉवर तुम्हाला आता 1000 काढायचं, काय रूल सांगितलं होतं? i चा 4 लिहायचा आणि 1000 ला काय करायचं तुम्ही? 4 न डिवाइड करायचं. किती येणार? हे 250 येतं ना. ठीक आहे. मग याचं हे डिव्हिजन इथं लिहायचं 250. करेक्ट आहे. इथं मला सांगा रिमाइंडर किती आला रे? आपला काहीच भेटलं नाही, 0 रिमाइंडर आला. दुसऱ्या केस मध्ये बघा, i टू द पॉवर 999 काढायचं. i टू द पॉवर 999 काढायचं. काय करताना सांगा बरं? याचा आन्सर तर 1 आला आपला. या ठिकाणी i टू द पॉवर 4 लिहिणार आणि वर आता 999 ला मला कशाने डिवाइड करायचंय सांगा रे? 4 न डिवाइड करायचं. किती येतं सांगा बरं आता 4 न डिवाइड केलं? 4 2 8 झाला, पुन्हा 1 रिमाइंडर म्हणून 19 झालं. 4 × 4 16. पुन्हा आता 3 आलं 39 झाला. 4 × 9 किती येतं? 36.
36 प्लस 3 किती आलं 39. म्हणजे इथं रिमाइंडर किती राहतो रे 3 राहतो रिमाइंडर. पहिल्या केसमध्ये रिमाइंडर किती राहिला होता आपला 0 राहिला होता लक्षात. 1000 ला जेव्हा तुम्ही इथं दुसरा शॉर्टकट सांगणार आहे त्यामुळे लक्ष द्या. 1000 ला ज्यावेळेस डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 आलता. आता आपल्याला 999 ला डिवाइड केलं रिमाइंडर किती आला 3 आला. आता डिवाइड करू आपण. मग इथं कसं येणार तुमचं 249 इंटू रिमाइंडर 3 म्हणून आय क्यूब. पुढचं घ्यायचं आय टू दी पॉवर 1001. या केसमध्ये आय टू दी पॉवर 4 आला. 1000 ला 4 ने डिवाइड केला 250 येतो. रिमाइंडर 1 राहिल्यामुळं आय केलंय. याला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर आपलं डिव्हिजन येत आहे 250 प्लस रिमाइंडर 1. हे लक्षात ठेवा इथे रिमाइंडर 1 आला. शॉर्टकट सांगतोय मी त्यामुळे याचा आन्सर किती असतो 1 आणि 5 म्हणजे काय आला आन्सर. आता लास्ट वन 1002 घेऊ आपण. बघा रे आय टू दी पॉवर 4 पॉवर किती आला 250. रिमाइंडर बघा ना 2 रिमाइंडर राहतो आपला. रिमाइंडर आपल्याला त्या ठिकाणी 2 घ्यायचा आहे. हा तुमचा रिमाइंडर 2. याचा आन्सर किती येतं 1 इंटू आय स्क्वेअर. बट आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1. इथं 1002 ला 4 न डिवाइड जर केलं मी सॉरी याला जर मी 4 न डिवाइड केलं तर माझं डिव्हिजन किती भेटणार आहे मला 250 प्लस रिमाइंडर 2. क्लिअर आहे. याचा आन्सर -1. आता तुम्ही बघून सांगायचंय. शॉर्टकट बघा आता. हा रिमाइंडर आन्सर. एकच मिनिट. ठीक आहे बघा मुलांना. रिमाइंडर आणि आन्सर बघायचं आपल्याला. इथे घेऊ आपण. चल हे दिसतंय सर्वांना. बरं रिमाइंडर 0 आलं त्यावेळेस आन्सर आपलं 1 आलं. राईट आहे. सर लक्ष द्या. बा शॉर्टकट काय आता रिमाइंडर आन्सर. रिमाइंडर 0 आला तर आन्सर 1 घ्यायचं. रिमाइंडर 1 आला तर आन्सर काय घ्यायचं आपलं आय. रिमाइंडर जर 2 असेल तर आन्सर घ्यायचा -1. रिमाइंडर 3 असेल तर आन्सर घ्यायचा -आय. हे लक्षात ठेवा. कुठलाही किती मोठा लार्जेस्ट नंबर असू द्या हेच रूल फॉलो करायचं आपल्याला. जसं या ठिकाणी आय टू दी पॉवर 1000 आलता. इथं रिमाइंडर 0 येतो 4 न डिवाइड केलं. याचा आन्सर 1 आला. आय टू दी पॉवर 101 होतं. रिमाइंडर 1 आलता. याचा आन्सर आय आलता. आय टू दी पॉवर 999 इथं किती आलतं रिमाइंडर तुमचा 3 आलता. आन्सर काय घ्यायचं -आय. आय टू दी पॉवर 1002 होता. रिमाइंडर 2 होता. आन्सर काय घ्यायचं -1. हे थोडं लक्षात ठेवा. 0 रिमाइंडर असेल तर 0 रिमाइंडर असेल आन्सर 1 घेणार. 1 रिमाइंडर आला आन्सर आय घ्यायचं. 2 रिमाइंडर आला आन्सर -1 आणि 3 रिमाइंडर आला आन्सर -आय. आता हे समजलं असेल तर एक सांगा. आय टू दी पॉवर 7865321179 याचा आपल्याला आन्सर काढायचा. काय करता रे कोण सांगतंय 20 सेकंड मध्ये आन्सर येणार आहे 20 सेकंड. काय आहे ते सांगा. यस मायनस किती येत आहे. हा व्हेरी गुड -आय करेक्ट.
आन्सर तुमचं याच्यापैकीच येईल, ह्या चारीपैकी. कसं काढायचं बघा. डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 4 माहिती आहे का तुम्हाला? लास्टच्या 2 नंबरला जर आपण 4 न डिवाइड केलं तर सगळ्या नंबरला 4 न डिवाइड होत असतं. मग किती लार्जेस्ट नंबर असू द्या, शेवटच्या 2 डिजिटला 4 न डिवाइड करा. 4 into 1 रिमाइंडर 3 आला. 4 into किती झाला? 39 झालं ना. 4 into 9 किती आला? 36. मग आता रिमाइंडर किती आला? 3. रिमाइंडर 3 असेल, आन्सर काय घेतलं घ्या म्हटलं होतं रे? इथं रिमाइंडर 3 राहत होतं ना. 3 रिमाइंडर असेल तर काय करायचं आपल्याला? मायनस आय घ्यायचं आन्सर. क्लिअर आहे? रिमाइंडर जर आपला 3 असेल, आन्सर काय येतं? मायनस आहे. समजलं? कुठलाही किती मोठा नंबर असू द्या, लास्टच्या 2 डिजिटला डिवाइड करायचं. आय टू दी पॉवर 78695 लास्टच्या 2 डिजिटला डिवाइड करा. काय होणार? तुम्हाला 96 ला डिवाइड होत ना 4 ना. 95 म्हणजे 92 ला डिवाइड होणार, रिमाइंडर 3 राहणार. रिमाइंडर 3 असेल तर आन्सर काय घ्यायचं? मायनस आहे डायरेक्टली. बघा अजून एखादा नंबर, आय टू दी पॉवर 78652. आता या केस मध्ये बघा 32 ला डायरेक्ट 4 न डिवाइड होते. 4 into 8 डायरेक्ट डिवाइड होतं म्हणजे रिमाइंडर 0 आला. रिमाइंडर 0 असेल तर आन्सर 1 घ्यायचं. हे कन्सेप्ट टू दी पॉवर 81 81 81 80 पर्यंत डिव्हिजन पॉसिबल आहे ना लास्ट 2 डिजिटला. रिमाइंडर 1 राहिला, 1 रिमाइंडर असेल तर आय आन्सर. काय बघायची गरजच नाही आपल्याला. ठीक आहे. मग आता क्वेश्चन असा देतोय, आय टू दी पॉवर 786 प्लस आय टू दी पॉवर 785 प्लस आय टू दी पॉवर 784 डिवाइडला दिलाय. आय टू दी पॉवर 776 प्लस आय टू दी पॉवर 775 प्लस आय टू दी पॉवर 774. याचा आन्सर सांगा रे पटकन. आणि तो अजून एक -1 देतो. -1 एक देतो. बा 0 आन्सर नाहीये, थोडं विचार करून सांगा मुलांना. पण 0 साठी 4 टर्म पाहिजेत आणि त्या सिक्वेन्स मध्ये पाहिजेत. इथं कशा दिल्यात? मी 3च टर्म दिल्यात. करा विचार करून सांगा फटाफट. कुठे -1 कुठे वर का? ठीक आहे. अजून कुणाचं आहे का वेगळं? पहिलं काय करा मुलांना, अशा टाईपचा क्वेश्चन आला ना, हे सगळे सॉल्व्ह करत नाही बसायचं आपल्याला. बरोबर आहे. मी काय करणार? न्यूमरेटर मधून आय टू दी पॉवर 10 कॉमन घेणार. हा ब्रॅकेट आणि खालचा ब्रॅकेट सेम येईल आपला. हे दोन ब्रॅकेट सेम आले तर हे जाणार, कॅन्सल होणार. कडचा -1 तसंच राहणार आहे. हे समजलं का? आय टू दी पॉवर 10 कॉमन घेतलं, इथं पण 775 खाली आहे आपल्याला. दोन ब्रॅकेट कॅन्सल होणार. आय टू दी पॉवर 10 मध्ये 4 न जर 10 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर 2 राहतो ना. रिमाइंडर 2 म्हणजे काय असतो? -1. आन्सर किती येणार? -2 आन्सर येणार. समजलं आता का नाही अजून? सांगा. समजलं नसेल तर डबल सांगतो. समजलं ना? ह्या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा होता? 10 चा डिफरन्स. बघा ना परत त्याच्यामध्ये. म्हणजे न्यूमरेटर मधून मी जर आय टू दी पॉवर 10 कॉमन घेतला, इथं 76 होणार, 75 74. हे ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होऊन जाणार. राहणार आपल्याकडे आय टू दी पॉवर 10 -1. आय टू दी पॉवर 10 ची व्हॅल्यू असते -1. आय स्क्वेअर राहतो ना. रिमाइंडर 2 म्हणजे -1. -2 आन्सर येणार मला. द्यायचं का असं एक क्वेश्चन? आय टू दी पॉवर आय टू दी पॉवर आय टू दी पॉवर 75 प्लस आय टू दी पॉवर 85 इथं मायनस आय स्क्वेअर डिवाइड बाय आय टू दी पॉवर काय करायचं या ठिकाणी बघा 5 प्लस आय टू दी पॉवर 15 प्लस आय टू दी पॉवर 25 प्लस आय टू दी पॉवर 30. आता सांगा बरं. आता सेम आहे येईल, पण ट्राय करा फास्ट सांगायचं. कॉमन काय घ्यायचं सांगा. यस
सांगा आन्सर सांगा मुलांना. हा व्हेरी गुड. आणि त्याच कुठं गेलता रे बाळा 2 दिवस तू? धुरंधर बघायला गेलता का काय? आणि ते कशाला बाहेर वेब सिरीज बघत बसला असेल. बरोबर, 0 बरोबर आहे. अजून कुणाचं काय आहे का रे वेगळे आन्सर? 0 कसं आलं बघू आपण. या ठिकाणी मुलांना कॉमन काय आय टू द पॉवर 15 कॉमन. आय टू द पॉवर 15 50 न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये, राईट. मग आता हा ब्रॅकेट आणि खालचा कॅन्सल झाला. इथं शिल्लक राहिला आय स्क्वेअर. मग आता आपल्याकडे काय शिल्लक राहतो हे दोन कॅन्सल झाल्यानंतर? आय टू द पॉवर 50 मायनस आय स्क्वेअर. बट आय टू द पॉवर 50 ला जर 50 ला 4 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 2 येते. आणि रिमाइंडर 2 म्हणजे आन्सर किती असतं? -1. आणि आय स्क्वेअरचा आन्सर काय आहे? -1. हा मायनस मायनस कॅन्सल, +1 -1 कॅन्सल, आन्सर किती आला? 0 आला आन्सर. समजलंय? तर सांगा बरं आता रिमाइंडर 0 मध्ये आन्सर 1, रिमाइंडर 1 मध्ये काय घ्यायचं? आन्सर आहे. रिमाइंडर 2 मध्ये आन्सर -1, रिमाइंडर 3 मध्ये आन्सर मायनस आहे. हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. पुन्हा अजून एक कुठला शॉर्टकट बघितला? आय स्क्वेअर, आय क्यूब, आय टू द पॉवर 4. कुठलाही 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा आन्सर काय असतं आपलं? 0 असतं. आय ओटा संपला. आता कॉन्जुगेट पण संपलंय मुलांना आपलं, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, राईट. पुढचा आता इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघायचं. Z इक्वल टू A प्लस IB, Z इक्वल टू C प्लस I. आता Z1 घेऊ प्लस Z2. ठीक आहे. Z1 इक्वल टू Z2 कधी पॉसिबल आहे? जर आपला इथला रिअल पार्ट A इक्वल टू C, इथला इमॅजिनरी पार्ट B इक्वल टू D हे जर इक्वल येत असेल तरच 2 कॉम्प्लेक्स नंबर कसे असतात? इक्वल असतात. समजलं? इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय लक्षात ठेवायचं? 2 कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असणार आहेत? सांगा मुलांना. जर त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतील आणि इमॅजिनरी पार्ट पण इक्वल असतील. क्वेश्चन कसं असतं? बेसिकली याच्यावर विचारत नाहीत पण माहिती पाहिजे. Z1 ची व्हॅल्यू दिली A प्लस 3i, Z2 ची व्हॅल्यू दिली 5 प्लस 3i, राईट. अँड इफ Z1 इक्वल टू Z2 दिलाय, देन A आणि B काढा म्हणते. तर आपल्याला माहित आहे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दाखवलेत म्हणजे त्यांचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कसे आहेत? त्यांचे सेम आहेत. बरोबर आहे. मग आता रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट, A ची व्हॅल्यू किती येणार? 5. आणि इमॅजिनरी पार्ट बघा इथं B इक्वल टू किती येणार तुमचा? 3 येणार. A इक्वल टू 5, B इक्वल टू 3. अशा टाइप मध्ये रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट. तर क्लिअर आहे? 2 कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असणार? जर त्यांचा रिअल पार्ट इक्वल रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल टू काय पाहिजे? इमॅजिनरी पार्ट पाहिजे. सो इक्वॅलिटी झाल्यानंतर आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघा. अल्जेब्रा ऐकलं की ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन लक्षात ठेवायचं. आता Z1 इक्वल 2 प्लस 3i, Z2 घेऊ आपण 1 प्लस 2i. सिंपल घेऊ आपण. तर पहिलं बघा ऍडिशन, Z1 प्लस Z2, रिअल पार्ट प्लस रिअल पार्ट ऍड करायचं. याचा रिअल पार्ट किती? 2, दुसऱ्याचा 1 प्लस i कॉमन घेतला, इमॅजिनरी पार्ट 3 प्लस 2. आन्सर किती आलं तुमचं? 3 प्लस 5i. हे झालं ऍडिशन. सबट्रॅक्शन करायचं, Z1 मायनस Z2, सेम रिअल पार्ट मायनस रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट मायनस इमॅजिनरी पार्ट. याचं आन्सर आलं 1 प्लस i. पुन्हा आता प्रोडक्ट बघा. जसं 2 कॉम्प्लेक्स नंबरचा काय घ्यायचं आपल्याला? आता प्रोडक्ट घ्यायचं आहे. दॅट इज Z1 इंटू Z2. Z1 ची व्हॅल्यू किती आली बघा? Z1 ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 3i. Z2 किती आपला? 1 प्लस 2i. ह्यांचा प्रोडक्ट करायचं. 2 न आधी मल्टिप्लाय करा, 2 प्लस 4i, 2 न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, प्लस आता 3i न मल्टिप्लाय करा, 3i इंटू 1 3i, 3i इंटू i इज 6i चा स्क्वेअर.
मग आता मला सांगा I² ची व्हॅल्यू तर किती असते रे -1. मग हा बनला आपला 2 - 6 4i + 3i 7i. म्हणजे आन्सर किती आला आपलं फायनली -4 + 7i. झाला आन्सर. हे त्याचं काय झालं प्रोडक्ट झाला. आणि आता जो लास्ट बाकी तो कुठला आहे डिव्हिजन आहे, जो की जास्त महत्वाचा आपल्यासाठी. Z1 डिवाइड बाय Z2. Z1 होता 2 + 3i आणि Z2 दिलेला आहे 1 + 2i. ठीक आहे. आता डिव्हिजन मध्ये बघा रे सगळ्यात महत्वाचं काय करायचं आपल्याला डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं. डिनॉमिनेटरला मिडल साइन फक्त चेंज करून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं असतं. आता हे मल्टिप्लिकेशन सेम आहे जसं आता केलं तसं. खाली तर बघा a + b a - b बनला म्हणजे a चा स्क्वेअर -2i चा स्क्वेअर खाली बनलं. वर तर प्रोडक्ट करायचं जसं आपण 2 कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट होत ना Z1 × Z2 तसा प्रोडक्ट सांगा किती येणार. पहिल्या 2 न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं 2 - 4i 3i न सेकंड ब्रॅकेटला ह्या 3i न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं +3i -6i चा स्क्वेअर. बस पुढच्या केसमध्ये -4 + 3i किती आला -i येतो. आणि आता I² ची व्हॅल्यू -1 असते. मायनस मायनस प्लस किती झाला 6 झाला. खाली बघा 1 चा स्क्वेअर 1 -2i चा स्क्वेअर 4i². वर आली व्हॅल्यू 6 + 2 8 - i. खाली बघा I² ची व्हॅल्यू किती असते रे -1. मायनस मुळे मिडल साइन चेंज होऊन 1 + 4 बनणार. तर फायनल आन्सर येणार तुमचं 8 - i डिवाइड बाय याला पण 5 सेपरेट करा डिवाइड बाय 4 + 1 बनतं ना 5. हा पण 5 झाला याला पण 5 झाला. मग आन्सर आलं तुमचं 8/5 - i/5. हे तुमचं डिव्हिजन वाला सेक्शन आपल्याला महत्वाचं आहे. डिनॉमिनेटरला आपल्याला रॅशनलाइज करायचं असतं मुलांना. क्लिअर इथपर्यंत? येस मुलांनो. डिव्हिजन महत्वाचं आहे. चला आता नेक्स्ट बघू. किंवा एक तुम्ही 2 - 10 डिवाइड बाय 4 + 7. पहिलं काय करणार तुम्ही पहिलं 4 - 7 आहे ना मल्टिप्लाय 4 - 7 आहे ना डिवाइड. डिनॉमिनेटर मध्ये आणि -7i चा स्क्वेअर 7i चा स्क्वेअर किती येतो 49 × I². बट आपल्याला माहित आहे I² ची व्हॅल्यू किती असते रे -1 असते ना. इथला मायनस आणि हा मायनस कॅन्सल होऊन प्लस येणार. म्हणजे इथून पुढे आपण डायरेक्ट लिहायचं कसं की 4 चा स्क्वेअर आणि 7i चा स्क्वेअर जरी असेल I² मुळे मध्ये प्लस होतं 49. हे डिनॉमिनेटर झालं. न्यूमरेटरचा प्रोडक्ट 2 × 4 8 -49 याचा प्रोडक्ट पुन्हा -3 × 4 -12i पुन्हा मायनस मायनस कॅन्सल होऊन 3 × 7 21i चा स्क्वेअर. राईट. या ठिकाणी 8 - 26i -21 डिवाइड बाय किती आलं हे बघा 15 रिमाइंडर किती आला 1. राईट आहे. किती आलं मुलांना 4 5 6 65 येते. अशा टाइप मध्ये आपल्याला डिव्हिजन भेटलं. पुढे याला सिम्प्लिफाय करायचं 8 - 21 21 मधून 8 गेल्यावर 13 राहील -13 -26i डिवाइड बाय 65. अशा टाइप मध्ये डिनॉमिनेटर पुन्हा सेपरेट करू शकतो. चल हा कन्सेप्ट झाला. पुढचा घेऊ बाय इक्वॅलिटी झाला अल्जेब्रा झाला डिव्हिजन झाला. आता स्क्वेअर रूट घ्यायचंय तर त्याच्या आधी थोड्या नोट्स बघू आपण. तुम्ही थोडं रिस्पॉन्स द्या फास्ट आता. ठीक आहे. बघा रे आता बघा आणि अनम्यूट करून उत्तर द्या काही प्रॉब्लेम नाही. 22 स्टुडंट आहेत आपले. अनम्यूट करून उत्तर द्या. कॉम्प्लेक्स नंबर कसा रिप्रेझेंट केला जातो रिअल प्लस इमॅजिनरी. बरोबर आहे. मला सांगा हा काय असतो रिअल पार्ट. पहिला काय असतो
एक्स मध्ये रिअल पार्ट, वाय मध्ये इमॅजिनरी पार्ट. आय ची व्हॅल्यू किती असते? √-1. मग मला सांगा रिअल पार्ट जर 0 असेल तो कसा असतो? प्युअरली इमॅजिनरी नंबर, राईट? त्याचं एक्झाम्पल दिलंय इथं. रिअल पार्ट नाहीये. Z=4i, Z=i हे सगळे कसे आहेत? प्युअरली इमॅजिनरी नंबर. समजा इमॅजिनरी पार्ट 0 असेल त्याला काय म्हणायचं? प्युअरली रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बघा याच्यामध्ये आय वाला पार्टच नाही. Z=1, Z=-4. त्याच्यानंतर बघा आय ची व्हॅल्यू किती असते? √-1. आय स्क्वेअर किती येतो? -1. आय क्यूब किती येतो? -5 1 येत असतो. जसं आपण ते 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स घेतले होते ना, I⁴n, n+1, n+2, n+3, याचा आन्सर किती असतं आपलं? 0 असतं. त्याच्यानंतर पुढे बघा, 4 सांगितलं होतं ना, रिमाइंडर 1 जर असेल इथं रिमाइंडर काय मुलांना? रिमाइंडर 0 आहे, आन्सर 1. रिमाइंडर 1 आला तर आन्सर काय? रिमाइंडर 2 आला तर आन्सर -1. रिमाइंडर 3 असेल तर -i घ्यायचा असतो. आणि n कसं पाहिजे? नॅचरल नंबर. चला, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. 2 कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असतात? त्यांचे रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट आला पाहिजे, म्हणजे इथला ए आणि कोण सेम आलं पाहिजे? सी. आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट, म्हणजे बी आणि डी कसं आलं पाहिजे? सेम आलं पाहिजे. बाय इक्वॅलिटी झाला. कॉन्जुगेटचं घेतलं होतं आपण. झेड जर आपला ए प्लस आय बी असेल तर झेड बार किती येणार तुमचा? ए मायनस आय बी येतं. करेक्ट आहे. पुढे बघा आता, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ह्या प्रॉपर्टी बघा बरं. झेड इक्वल टू मिळतात 3i. झेड बार किती येतो? -3i. अजून त्याचा काढला पुन्हा काय येणार? +3i. झेड आणि झेड बार कसा आला? सेम आला का नाही? पहिली प्रॉपर्टी कशी? झेड आणि झेडचा दोनदा कॉन्जुगेट घेतला तर दोन्हीची व्हॅल्यू कशी असते आपली? सेम असते, राईट? दुसरी प्रॉपर्टी, जसं झेड इक्वल टू 1+2i घेतलाय आणि झेड बार इक्वल टू घेतला 1 - 2i. मग आता दोघाला काय केलं मी? ऍड केलं. दोघाला ऍड केलं. ऍड केल्यावर काय होणार रे? ऍड केल्यानंतर याच्यातलं पण मुलांना कुठली टर्म कॅन्सल होते? ऍड जर केलं तर बघा इथला +2i -2i कॅन्सल होईल, म्हणजे राहणार किती इथं? 1+1, 2 टाइम्स ऑफ रिअल पार्ट राहतं. म्हणजे बघा इथे सांगितलंय झेड आणि झेड बारला ऍड केलं तर हा प्युअरली कसा असणार आहे? झेड इज अ प्युअरली इमॅजिनरी. झेड इज अ प्युअरली इमॅजिनरी. बघा याच्यामध्ये थोडं करेक्शन होतं, कारण या बुक मध्ये थोडं तुम्हाला कन्फ्युज करेल. थोडं डिटेल मध्ये सांगतो. ठीक आहे, बऱ्याच जणांना ही गोष्ट लक्षात आली नसेल की ही प्रॉपर्टी काय सांगते. बघा, झेड +3i, त्याचा झेड बार घ्यायचा 2 - 3i. इथं झेड प्लस झेड बार 2 + 3i. ठीक आहे, 2 + 3i आणि झेड बार 2 - 3i. याच्यामध्ये 3i कॅन्सल, आन्सर आला 4. दुसरा घेऊ, झेड मायनस झेड बार 2 + 3i. मायनस मग साइन चेंज करायचं, -2 + 3i प्लस -2 कॅन्सल, 6i बनला हा. याच्यावरून काय लर्न करायचं आपल्याला? याच्यावरून हे लर्न करायचंय की झेड आणि झेड बारची ऍडिशन केली, ठीक आहे, झेड आणि झेड बारची ऍडिशन केली तर आपल्याला प्युअरली रिअल नंबर भेटतो. काय भेटतो? प्युअरली रिअल नंबर. इथं दिलंय बघा, झेड प्लस झेड बार किती तुमचा? प्युअरली रिअल नंबर. आणि झेड मायनस झेड बार म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन जर केलं तर इथं प्युअरली इमॅजिनरी नंबर भेटणार आहे. थर्ड प्रॉपर्टी, झेड आणि झेड बारचं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर 2 टाइम्स ऑफ काय भेटतो? इमॅजिनरी नंबर भेटतो त्या ठिकाणी. तर क्लिअर आहे? झेड प्लस झेड बार म्हणजे काय येणार तुमचं? 2 टाइम्स ऑफ रिअल नंबर, आणि झेड मायनस झेड बार मीन्स 2 टाइम्स ऑफ इमॅजिनरी नंबर. जर मुलांना झेड असा दिला असेल तर 2i, मग झेड बार किती येणार? -2i. आता बघा बरं दोघांचे ऍडिशन करून, झेड प्लस झेड बार किती येणार? 2i - 2i. 0 येतं का नाही? मग मला सांगा झेड प्लस झेड बार 0 कधी येणार? जर हा झेड हा प्युअरली इमॅजिनरी असेल तर. झेड हा प्युअरली इमॅजिनरी असेल तर.
समजा झेड इक्वल टू फक्त मी 3 घेतलं तर झेड बार पण 3च येणार ना. झेड मायनस मायनस घेऊ तर मायनस झेड बार हा किती येणार आहे? 0 येणार ना. झेड मायनस झेड बार 0 कधी येतं? जर झेड हा प्युअरली रिअल असेल तर. पाहिजे 3-4 प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात, बाकीच्या काही कामाच्या नाही. पहिली प्रॉपर्टी झेड प्लस झेड बार 2 टाइम्स ऑफ रिअल पार्ट ऑफ झेड कधी भेटणार? किंवा झेड मायनस झेड बार 2 टाइम्स ऑफ इमॅजिनरी पार्ट्स येणार. ठीक आहे. जर झेड ची व्हॅल्यू ए प्लस आय बी असेल तर या दोन कंडिशन सॅटिस्फाईड होतात. समजा आता दुसरी कंडिशन झेड ची व्हॅल्यू फक्त ए दिली, हा झेड मायनस याच्यामध्ये झेड मायनस झेड बार किती येणार? 0 आणि झेड प्लस झेड बार किती येणार तुमचा? 2 टाइम्स ऑफ ए येणार. समजलं. झेड जर ए असेल तर झेड बार पण काय एच येतं ना, इमॅजिनरी पार्ट नाहीच. झेड हा रिअल असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन काय लक्षात ठेवायचं? 0. थर्ड प्रॉपर्टी झेड समजा आता इमॅजिनरी तर झेड बार काय बनणार? मायनस बी आय. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? झेड प्लस झेड बार किती येणार? याचा 0 येणार आणि झेड मायनस झेड बार हा किती येणार तुमचा? 2 टाइम्स ऑफ बी आय अशा टाइप मध्ये. तर ह्या दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवा, सर्कल केलेल्या. झेड जर रिअल असेल त्यांचं सबट्रॅक्शन 0 घ्यायचं, झेड जर इमॅजिनरी असेल त्यांचं ऍडिशन 0 घ्यायचं. आणि झेड हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर झेड प्लस झेड बार इमॅजिनरी पार्ट कॅन्सल होतं, झेड मायनस झेड बार रिअल पार्ट कॅन्सल होतं. बस ह्याच प्रॉपर्टीत बाकी त्यांनी बऱ्याच दिल्यात की तुम्ही झेड प्लस झेड बार कंबाईन कॉन्जुगेट घ्या किंवा इंडिव्हिज्युअल घ्या, दोन्हीचं सेमच असतं. ठीक आहे. कंबाईन घ्या किंवा सेपरेट घेतलं तरी सेमच आन्सर. इथं पण कंबाईन प्रोडक्ट करून त्याचं कॉन्जुगेट घ्या किंवा इंडिव्हिज्युअलचं कॉन्जुगेट घेऊन त्यांचा प्रोडक्ट करा, सेमच राहते व्हॅल्यू. इथं पण कॉन्जुगेट आधी झेडचा स्क्वेअर करून कॉन्जुगेट काढा किंवा कॉन्जुगेट काढून त्याचा स्क्वेअर करा, दोन्हीची व्हॅल्यू सेमच. तर हे कॉन्जुगेट झालं मुलांना. इकडे पण डिव्हिजनचं पण सेम आहे, सेपरेट सेपरेट तुम्ही त्याला घेऊ शकता. पुढचं बघा रे. आता अल्जेब्रा मध्ये आता आपण ऍडिशन बघितलंय, माहित आहे ऍडिशन कसं करायचं. रिअल पार्टला ऍड करायचं, इमॅजिनरी पार्टला ऍड, सबट्रॅक्शन पण तसंच आहे. आता बघा प्रॉपर्टीज दिल्यात. कम्युटेटिव्ह ऍडिशन म्हणजे काय? लॉज मॅथमॅटिक लॉजिक मध्ये पण आपण लॉज बघणार आहे. ठीक आहे. इथं पण दिलेत बघा, इथलचे बघा आधी सगळीकडे सेमच आहे. कम्युटेटिव्ह म्हणजे काय? ए प्लस बी केला काय बी प्लस ए केला, आन्सर तर सेमच येणार आहे. असोसिएटिव्ह मध्ये ब्रॅकेट स्विच करायचं. आधी तुम्ही Z1 प्लस Z2 ला सॉल्व्ह करून Z3 ऍड करा किंवा आधी Z2 प्लस Z3 करून Z1 ऍड करा, दोन्हीची व्हॅल्यू सेमच आहे. आयडेंटिटी हे ऍडिटिव्ह आयडेंटिटी हे महत्वाचं आहे, हे बऱ्याच जणांना माहित नाही. ऍडिटिव्ह आयडेंटिटी कशाला म्हणायचं? कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये 0 कॉम्प्लेक्स नंबर ऍड करायचा. ऍडिटिव्ह आयडेंटिटी. बा झेड प्लस 0 घेतलंय आपण, बा तुम्ही झेड प्लस 0 करा किंवा 0 प्लस झेड करा, आन्सर झेडच येणार आहे. याला म्हणायचं ऍडिटिव्ह आयडेंटिटी. ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये 0 कॉम्प्लेक्स नंबर ऍड करायचा. आता ऍडिटिव्ह इनवर्स. ऍडिटिव्ह इनवर्स कशाला म्हणायचं? ऍडिटिव्ह इनवर्स मीन्स दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये त्याचा निगेटिव्ह करून ऍड करायचं. बघा आता या केस मध्ये काय केलं आपण? हा जर झेड असेल ए प्लस आय बी, राईट, त्याचा ऍडिटिव्ह इनवर्स कसं काढायचं? मायनस झेड घ्यायचं. काय घ्यायचं त्याचा? फक्त मायनस झेड. ऍडिटिव्ह इनवर्स मीन्स झेडचं समजा 3 प्लस 4i असेल तर मायनस झेड घ्यायचं. ऍडिटिव्ह इनवर्स मीन्स त्याचा मायनस झेड, -3 -4 एवढंच लक्षात ठेवा. ऍडिटिव्ह आयडेंटिटी 0 ऍड करायचं. ऍडिटिव्ह इनवर्स मीन्स काय करायचं? निगेटिव्ह घ्यायची व्हॅल्यू. समजतंय? ऍडिटिव्ह आयडेंटिटी 0 कॉम्प्लेक्स नंबर ऍड, ऍडिटिव्ह इनवर्स मीन्स त्याचाच निगेटिव्ह करायचं. सबट्रॅक्शन माहित, रिअल पार्ट मधून रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट मधून इमॅजिनरी पार्ट सबट्रॅक्ट करायचं. राईट आहे. मल्टिप्लिकेशन बघितलं. ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन Z1 Z2 करा किंवा Z2 Z1 हा इथं हा महत्वाचा.
आयडेंटिटी एलिमेंट्स फॉर मल्टिप्लिकेशन दिलंय बघा. आता याला काय मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणतात बघा. मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणजे कुठलाही नंबर बरोबर वन वन हा मल्टिप्लाय करायचा असतो. ऍडिटिव्ह मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणायचं याला. आता याच्यामध्ये बघा मल्टिप्लिकेटिव्ह किंवा याच्यामध्ये काय दिलंय मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ऍडिशन्स. हे डिस्ट्रीब्युटिव्ह मीन्स तुम्ही Z1 Z2 ला ह्याचा प्रोडक्ट करायचा, Z1 न Z3 ला मल्टिप्लाय, सोपं आहे. इकडे असेल तर मग Z1 सॉरी Z2 Z1 आणि Z3 Z1 चा प्रोडक्ट. राईट डिस्ट्रीब्युशन लॉ आहे, लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. मल्टिप्लिकेशन सेम आहे, काय एवढं काय नाही मुलांना. हे थोडं लक्षात ठेवा फक्त. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मीन्स काय करायचं आपल्याला, झेड जर आपल्याला ए प्लस आय बी दिला असेल त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/z घ्यायचा, 1/a प्लस आय बी. हे लक्षात ठेवा. राईट. ऍडिटिव्ह इनव्हर्स मीन्स झेड जर ए प्लस आय बी असेल तर ऍडिटिव्ह इनव्हर्स मध्ये काय असतो, मायनस झेड, मायनस ए मायनस आय बी. आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मीन्स त्याला डिव्हिजन मध्ये पाठवायचं. ठीक आहे. झेडचा मल्टिप्लिकेटिव्ह काय येतो, झेड इनव्हर्स किंवा 1/z येते व्हॅल्यू. डिव्हिजन बघा, डिव्हिजनचं तर बघितलंय, काय गरज नाही आपल्याला. कॉन्जुगेट घेऊन आपण बघा, 3 प्लस आय डिवाइड करायचं होतं, 3 प्लस आय कॉन्जुगेट ना काय केलं या ठिकाणी, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला, या दोघांचा प्रोडक्ट केला. ए प्लस बी ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रमाणे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आलं तर मागे 16 प्लस 49 आपण डिनॉमिनेटर त्या टाइप मध्ये वरचा प्रोडक्ट करायचा. चला आता स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बघा काय काय घ्यायचं आता. स्क्वेअर रूट मी घेतो, या बुक मध्ये दिलं नाही एवढं प्रॉपर, आपण शॉर्टकट बघू. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा दुसरा शॉर्टकट आहे तो बघू. फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय. त्याच्यामध्ये दोन रूट काढायचे असतील तर बेसिक फॉर्म्युला आपला यूज करायचा, मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. हे सेपरेट रूट, एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस वगैरे या टाइप मध्ये आहे. त्याचे पण क्वेश्चन आहेत आपल्याला. ह्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात आपण, राईट. बी स्क्वेअर मायनस 4ac ला डिस्क्रिमिनंट. मग याची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 निगेटिव्ह असेल मग ते कशा असतात, कॉम्प्लेक्स रूट असतात. ठीक आहे. द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर कॉम्प्लेक्स रूट म्हणायचं. आपल्याला होतं ना 10वी ला, बी स्क्वेअर मायनस 4ac ला आपण डी म्हणायचो. डीच्या 3 कंडिशन, डी इक्वल 0 असेल तर रूट्स रिअल आणि इक्वल असतात, डी ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, डी लेस दॅन 0 असेल तर रूट्स आर नॉट इक्वल दिलं तर त्यांनी नॉट रिअल म्हटलं होतं. काय, रूट्स आर नॉट रिअल. तर कशा असतात ते, इमॅजिनरी. कशा असतात, इमॅजिनरी मीन्स कॉम्प्लेक्स असतात. डी ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर रूट्स आर कॉम्प्लेक्स. मग आता याच्यामध्ये दिलंय की आपल्याला पी प्लस क्यू आय या कॉम्प्लेक्स नंबरचं एक जर रूट असेल तर पी मायनस क्यू आय हे दुसरं रूट असणार आहे. कॉम्प्लेक्स रूट ऑकर इन कॉन्जुगेट पेअर्स. म्हणजे क्वेश्चन असा देऊ शकतात तुम्हाला, पी प्लस 2i इज द वन ऑफ द रूट ऑफ 5x चा स्क्वेअर, 5x चा स्क्वेअर प्लस 10x प्लस 20. देन सेकंड रूट काढा म्हणतील तर 3 मायनस 2i घ्यायचं. काय घ्यायचं, 3 मायनस 2i. ह्याचं काय घ्यायचं, फक्त कॉन्जुगेट घ्यायचं. सुरुवातीलाच आपल्याला 3 मायनस 2i दिलं असतं तर आपण इथं 3 प्लस 2i घेतलं असतं. तर कॉन्जुगेट पेअर कसे असतात, ते रूट्स असतात. डी जर 0 असेल तर काय असतं, रूट रिअल आणि इक्वल असतात. डी ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट रिअल अँड अनइक्वल. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता मॉड्युलस काय कन्सेप्ट असतं रे, जसं झेड इक्वल टू 2 प्लस किती दिलाय, 3i दिलाय किंवा 10i घेऊ, 10 लिहिलंय तिथं. याचं मॉड झेड काढायचं. मॉड झेड म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर करायचा 4, इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर 100. आन्सर किती ना, रूट ऑफ 104. चला आन्सर. मॉड्युलस काढायचं म्हणजे काय करायचं, दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर करून रूट घ्यायचं असतं आपल्याला. त्याला मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं. क्लिअर इथपर्यंत? काय डाऊट आहे?
मॉड्युलस समजलं ना. समजा आता झेड इक्वल टू 7 प्लस 4i. मॉड झेड काय करणार, 7 चा स्क्वेअर पर 4 चा स्क्वेअर √65 आलं. ठीक आहे, झालं आन्सर. बा झेड इक्वल टू 3 प्लस 4i, तर मॉड झेड किती येणार, 9 प्लस 16 25, √25 √5 आलं. तर अशा टाईप मध्ये तुम्ही मॉड्युलस त्या ठिकाणी काढू शकता मुलांना. क्लिअर इथपर्यंत. आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंट काय असतं बघा रे. आर्ग्युमेंट म्हणजे आपल्याला काढायचं टॅन थिटा. जसं या ठिकाणी बघा आता ट्रिग्नॉमेट्री मध्ये बघितलं होतं आपण, एक्स वाय आर थिटा. इथं आता कॉम्प्लेक्स नंबर आपला ए बी च्या फॉर्म मध्ये असतो. इथं ए आणि बी असतात, या ठिकाणी ए आणि इकडे काय घ्यायचं असतो, बी घ्यायचं असतो. का बरं, आणि इथं झेड इक्वल टू ए प्लस आय बी असतं. झेड इक्वल टू ए प्लस आय बी. ठीक आहे, झेड इक्वल टू ए प्लस आय बी. मग आता बघा बरं, टॅन थिटा काढायचा. टॅन थिटा म्हणजे काय असतं, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट. थिटा इक्वल टू किती आला, टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. हे तुमचं याला आर्ग्युमेंट्स म्हणायचं, आर्ग्युमेंट ऑफ झेड, आर्ग्युमेंट ऑफ झेड, राईट. हा राहतो तुमचा आर्ग्युमेंट ऑफ झेड. किंवा दुसरं नाव याला एम्प्लिट्यूड ऑफ थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. आणि मॉड्युलस बघा, मॉड म्हणजे आर मध्ये झेड असतो, तर झेड इक्वल टू बघा. नाही तर काय करायचं आपल्याला, इथं झेड काढायचं असेल, काय रूल असतो, पायथागोरस वापरला. झेड चा स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. झेड इक्वल टू काय येतं, मॉड काय घ्यायचं, डिस्टन्स आहे ना, रूट ऑफ, सॉरी मॉड नाही, रूट घ्यायचं डायरेक्ट. मॉड ऑफ झेड इकडे येतं. ठीक आहे, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, अशा टाइप मध्ये. चला क्वेश्चन देतो एक, झेड इक्वल टू 1 प्लस आहे, मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट सांगा पटपट. यस, याचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट सांगायचंय. सांगा मॉड्युलस आर्ग्युमेंट. मॉड्युलस म्हणजे काय करायचंय, आहे का अनित्य, आहे गेला, अनुष्का, अथर्व, किती येत आहे, √2 येणार, 1 प्लस 1. आणि आर्ग्युमेंट किती आला, आर्ग्युमेंट ऑफ झेड काय सांगितलं होतं, आर्ग्युमेंट थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. बी ची व्हॅल्यू 1, ए ची व्हॅल्यू 1. थिटा इक्वल टू किती येणार मग, टॅन इनवर्स ऑफ 1. टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 असते, 45. टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ पाय बाय 4 घ्यायचं. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, थिटाची व्हॅल्यू किती आली, पाय बाय 4. समजलंय, हे समजलं असेल. दुसरा सांगतो, सांगा आता, 2 मायनस 2i सांगा. बघा आता रॉंग करतात 100%, 99% स्टुडंट. 2 मायनस 2i, सांगा मॉड्युलस, सांगा आर्ग्युमेंट सांगा. किती येतं, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4 किती आले व्हॅल्यू, √8 आली. किती येणार इथं, √8. थिटा सांगा बरं आर्ग्युमेंट, टॅन इनवर्स ऑफ काय दिलंय, -2/2. किती आलं हे, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ -1. आता तरी सांगा, इथपर्यंत सांगितलंय. पाय बाय 4 घ्यायचं ऑप्शन,
का 3π/4 घ्यायचंय, का 5π/4 घ्यायचंय, का 7π/4 घ्यायचं, काहीतरी सांगा. येस मुलांना, काय आन्सर येणार याचं सांगा. tan इनवर्स ऑफ tan ऑफ पाय मायनस π/4. पाय मायनस π/4 का घेतलं? टॅन निगेटिव्ह कुठं असतो? सेकंड क्वार्टर. सेकंड मध्ये पाय मायनस थीटा असतं. यस, 3π/4 करेक्ट आहे. समजा 3π/4 ऑप्शन नाही दिलं, काय असतं? 2π. हा, व्हेरी गुड. त्याचा आन्सर आला पाय मायनस π/4 3π/4. समजा हे ऑप्शन नसेल तर अजून टॅन निगेटिव्ह कुठं असतो? फोर्थ क्वार्टर मध्ये. 2π मायनस π/4 करायचं, 7π/4 येणार. ठीक आहे, एक तर 3π/4 किंवा 7π/4 आपला आन्सर असतं मुलांना. आता एक सांगा, आता डायरेक्ट सांगायचं न -i -1, सॉरी -1 -1 मॉड झेड तर सांगा किती ना, √2. थीटा सांगा आता डायरेक्ट. बघा ना, -1 डिवाइड बाय -1 केलं तर काय येतं? 1 येतं. टॅन इनवर्स ऑफ 1. मग आता सांगा आन्सर काय घ्यायचंय. ऑप्शन देतो तुम्हाला. π/4, 3π/4, 5π/4, 7π/4. कुठला आन्सर येणार सांगा. π/4, 3π/4, 5π/4, 7π/4. याच्यात आता एकच आन्सर आहे, सांगायचं तुम्ही. यस मुलांना सांगा. π/4 आणि दुसरं काय? तर आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. तर 2 क्वेश्चन मध्ये पहिला आन्सर 7π/4 होतं. 3π/4 इथं घ्यायचं नाही. का बरं घ्यायचं नाही? याच्या पाठीमागे रिझन आहे 2 - 2 आहे. तर 2 आणि मायनस कुठल्या क्वार्टर मध्ये येतं रे? फोर्थ क्वार्टर मध्ये येतं ना. तुमचा थीटा पण कुठला पाहिजे? फोर्थ क्वाड्रंटचाच पाहिजे. म्हणजे आपलं इथं आन्सर किती आला पाहिजे? 7π/4 पाहिजे. 3π/4 का घ्यायचं नाही? कारण हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा तुमचा पहिल्या क्वार्टर मध्ये नाहीच ना. पहा ना, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह कुठं असतो? फोर्थ क्वार्टर मध्ये. तसं दुसऱ्या केस मध्ये हा कुठे मुलांना तुमचा? थर्ड क्वार्टर मध्ये. तुमचा आर्ग्युमेंट जो थीटा आहे तो पण थर्ड क्वार्टर मधला पाहिजे. इथं जरी 1 दिसत असेल तुम्हाला, तर पॉइंट तर कुठे आहे आपला? थर्ड क्वार्टर मध्ये. असा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला. थीटा पण इकडचाच आला पाहिजे. हा कसा घेणार तुम्ही? इथं पाय प्लस थीटा असतं ना, पाय प्लस π/4. हे येणार तुमचं 5π/4. तर करेक्ट आन्सर काय आहे तुमचं? 5π/4 आहे. तर हे लक्षात आलं का आता? कुठलंही म्हणून घ्यायचं नाही मुलांना. ज्या क्वार्टर मध्ये पॉइंट आहे तिथलच आपल्याला तो पिकअप करायचा थीटा. अजून एक 3 - 3 + 4 आहे. थोडा कॉम्प्लेक्स घेऊ आपण, असं नको. काय करूत आपण? 3 बघा, -√3 + √3 आहे. सॉरी 3 आहे प्लस 3 आहे. हा, आता सांगा, आता काय करायचं? बघा, विचार करा. मॉड झेड ठीक आहे.
मायनस रूट 3 चा स्क्वेअर 3 येईल आणि 3 चा स्क्वेअर 9. रूट ऑफ 12 आलं हे व्हॅल्यू. 4 इंटू 3 2 रूट 3 आला मॉड्युलस. आर्ग्युमेंट बघा आता. थीटा इक्वल टू काय येतंय? टॅन इनव्हर्स ऑफ 3 बाय मायनस रूट 3. पुढे सिम्प्लिफाय केलं त्याला टॅन इनव्हर्स ऑफ मायनस रूट 3 येणार. रूट 3 वर शिफ्ट होतो ना. मग टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू रूट 3 असते? पाय बाय 3 60 डिग्रीची. म्हणजे आपल्याला इथं थीटा किती आला? पाय बाय 3 आला. बट आता टॅन निगेटिव्ह कुठे आहे? किंवा आपला हा जो पॉइंट कसा आहे, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह कुठे असतो? सेकंड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टर मध्ये काय असतं? पाय मायनस थीटा असतो. पाय मायनस पाय बाय 3 किती येणार? 2 पाय बाय 3 आन्सर येणार. त्याचा आन्सर येत आहे 2 पाय बाय 3. कसं काढायचं समजलंय का? टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ 2 पाय बाय 3. आन्सर आलं 2 पाय बाय 3. तर हे मॉड्युलस आर्ग्युमेंट मध्ये काय डाऊट आहे? यस असेल तर बोला मुलांना. हा पूर्ण ठीक आहे. फर्स्ट क्वार्टर मध्ये असेल तर डायरेक्ट घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वार्टर मध्ये असेल तर पाय मायनस थीटा घ्यायचा. थर्ड क्वार्टर मध्ये असेल तर पाय प्लस थीटा घ्यायचा. पाय प्लस थीटा. फोर्थ क्वार्टर मध्ये असेल तर 2 पाय मायनस थीटा घ्यायचा. ठीक आहे. अशा टाइप मध्ये त्यांनी दिलेलं आहे मुलांना. त्याच्यातलं 2-3 प्रॉपर्टी महत्वाच्या थोडं हायलाइट करतो मी. ही वाला स्क्वेअर वाला z1 plus z2 चा स्क्वेअर z1 चा स्क्वेअर z2 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ रियल पार्ट ऑफ z1 z2 z1 मायनस z2 चा स्क्वेअर सेम a मायनस b चा स्क्वेअर जसं करतो ना तसंच. आणि दोनला ऍड केले. ऍड केल्यावर पुन्हा काय होतं बघा, दोघांना ऍड केल्यानंतर 2 टाइम्स ऑफ फक्त हा वाला पार्ट राहतो, हे दोन कॅन्सल होऊन जातात. 2 टाइम्स ऑफ रियल पार्टचा स्क्वेअर प्लस z1 चा स्क्वेअर प्लस z2 चा स्क्वेअर दिला. ही एक प्रॉपर्टी. z1 प्लस मायनस z2 ऍड करून त्याचं मॉड्युलस घेतलं तर हे कधी पण इंडिव्हिज्युअलच्या मॉड्युलसच्या ऍडिशनच्या इक्वल किंवा कमी असतं. इक्वल कधी असेल तर 0 असतील तर, बाकी केसमध्ये कमी असतं. z1 प्लस z2 हे कधी ग्रेटेस्ट असणार आहे? जर इंडिव्हिज्युअलचं मॉड्युलस करून सबट्रॅक्ट केलं तर. आर्ग्युमेंट प्रॉपर्टी जाऊ ते बघून घ्या तुम्ही, काय असं नाही. पोलार फॉर्म सांगा रे आता. z इक्वल टू एक्स प्लस आय वाय हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर z इक्वल टू आर बाहेर घ्यायचा कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, हे त्याचा पोलार फॉर्म असतो. याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू आर कॉस थिटा असते, वाय ची व्हॅल्यू आर साइन थिटा. जसं या ठिकाणी आपण एक कॉम्प्लेक्स नंबर काढला z इक्वल टू ए प्लस आय बी अशा टाइप मध्ये, किंवा एक्स वाय घेऊ आपण. इथे एक्स वाय घेतलं ना, एक्स प्लस आय वाय. लक्ष द्या रे आता, हा पार्ट एक्स असतो, हा वाय असतो, हा थिटा आहे, हे आर आहे. साइन थिटा किती येणार सांगा? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. इथून वाय ची व्हॅल्यू किती आली रे? आर साइन थिटा. सेम कॉस थिटा किती येत आहे? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस. इथून एक्स ची व्हॅल्यू किती आली? आर कॉस थिटा. झेड इक्वल टू कसं लिहिलं? एक्स प्लस आय वाय. इथं पण लिहू आपण झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय. एक्स म्हणजे आर कॉस थिटा प्लस वाय म्हणजे काय? आर साइन थिटा. राईट. इथून आर कॉमन जर घेतला तर ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा प्लस आय साइन थिटा झालं. यालाच काय म्हणायचं? पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर पुढचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं e टू द पॉवर आय थिटा म्हणजे काय असतो? कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. e टू द पॉवर मायनस आय थिटा म्हणजे काय असतं? कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. मग आता मला सांगा, पोलार फॉर्म कसा होता? z इक्वल टू आर इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. मग इथं मला सांगा
झेड इक्वल टू याचा पोलार फॉर्म, याला काय म्हणायचं, पोलार फॉर्म म्हणायचं. हा जो दिलाय हा काय आहे तुमचा पोलार फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं असणार मग, आर तसंच राहणार, ह्या बाकीच्या पार्टला काय म्हणतो आपण, ई टू द पॉवर आय थिटा. झालं याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल म्हणायचं आणि हाला काय म्हणायचं, पोलार म्हणायचं. अजून सांगा बरं पोलार आणि एक्सपोनेन्शियल. जर झेड इक्वल टू 10 ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ 3π/2 प्लस आय साइन ऑफ 3π/2, राईट. याचं काय येतं तुमचं एक्सपोनेन्शियल फॉर्म, आर ऍज इट इज आणि ई टू द पॉवर किती येणार 3π/2, ठीक आहे, इंटू आय. हा तुमचा काय आला एक्सपोनेन्शियल फॉर्म, राईट. इथं जो पण थिटा असतो तो ह्या थिटा जागेवर घेतला, आर ला आर ऍज. आणि समजा आता उलट दिलं असेल, झेड इक्वल टू 10 ई टू द पॉवर 5π/3, याचा एक्सपोनेन्शियल पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करा म्हणले. पोलार मध्ये समजतं झेड इक्वल टू आर किती 10, कॉस थिटा किती आला आपला 5π/3 प्लस आय साइन ऑफ काय घ्यायचं 5π/3, अशा टाइप मध्ये. क्लिअर आहे. एक्सपोनेन्शियल ला पोलार मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. जर पोलार फॉर्म दिला असेल तर त्याला एक्सपोनेन्शियल मध्ये लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला इथलचा आर आणि थिटा ओळखता आला पाहिजे. तर हे पण पॉइंट आपण कव्हर केले बघा, ठीक आहे. बरं तेच दिलं त्यांनी. ई टू द पॉवर आय थिटाची व्हॅल्यू किती असते, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, ठीक आहे. आणि हा तुमचा पोलार फॉर्म असतो, झेड इक्वल टू आर इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. पुढे आता डी मॉर्गन्स लॉ बघा रे. डी मॉर्गन्स लॉ काय असतं ते थोडं इकडे साईडला तुम्हाला लक्षात येईल. झालं, एक 2-3 पॉइंट बाकी आपले. बर, जर आपल्याला असं दिलं कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ची पॉवर, डी मॉर्गन्स मध्ये हा जो एन आहे कॉस ऑफ एन थिटा, सॉरी एन थिटा प्लस आय साइन ऑफ एन थिटा घ्यायचं. समजा आता कॉस काय केलं आता, कॉस ऑफ थिटा मायनस आय साइन ऑफ थिटा घेतली, त्याची व्हॅल्यू पण कॉस ऑफ एन थिटा मायनस आय साइन ऑफ एन थिटा घ्यायची. समजा आता कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा टू द पॉवर मायनस एन आहे, मायनस असल्यामुळं कॉस ऑफ एन थिटा घ्यायचं, इथं मध्ये घ्यायचं मायनस आय साइन ऑफ एन थिटा. आता काही मुलांना क्वेश्चन पडला पाहिजे सर याच्यासाठी मायनस काय घेतलं नाही बरं, कारण इथं पण एन थिटा आहे ना, मायनस एन थिटा झाला असता. बट आपल्याला माहित आहे कॉस ऑफ मायनस थिटा काय असतो कॉस थिटा असतो. बट साईनचं तसं नाही, साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे काय असतो मायनस साइन ऑफ, त्याच्यामुळे इथला मायनस तो बाहेर येतो. तर क्लिअर आहे. डी मॉर्गन्स मध्ये एक सांगा बरं, डी मॉर्गन्स एक्सपान्शन, एका डी मॉर्गन बघा रे, काय केलं मी, कॉस ऑफ 7π प्लस आय साइन ऑफ 7π आणि 2 टू द पॉवर मायनस मी काय केलं 1/3 घेतलं, -1/3. आता याचं कसं लिहायचं, कॉस ऑफ 7π/3 येणार, इथे येणार मायनस आय साइन ऑफ 7π/3. म्हणजे काय करायचं आपल्याला, डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं इथल्या अँगलला. मायनस असेल तर साईनचं फक्त साईन चेंज होणार. पण कॉस ऑफ 3π प्लस आय साइन ऑफ, तर मी मायनस करतो मायनस आय साइन ऑफ 3π आणि टू द पॉवर काय करतो -1/6 घेतो. आता कसं येणार हे डी मॉर्गन्स, कॉस ऑफ 3π/6, इथं मायनस मायनस प्लस बनणार, आय साइन ऑफ 3π/6 पुन्हा 3 ने डिवाइड करून डबल लिहू शकतो. फक्त हे मायनस आणि हा मायनस काय होतो कॅन्सल होतो, हे लक्षात ठेवा. तर क्लिअर आहे. डी मॉर्गन थोडंफार लक्षात आलं असेल तुमचं, साईनचं फक्त साईन चेंज करायचं बाकीचं नाही. आता सेट पॉइंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, जसं 2 कॉम्प्लेक्स
नंबर मधला टाइप मध्ये Z1 मायनस Z2, तर Z मायनस Z1 म्हणजे AP भेटणार तुम्हाला. AP लेंथ भेटेल टू कॉम्प्लेक्स नंबर किती डिस्टन्स वर आहेत. ठीक आहे, इथं रेडियस काढायचे असेल तर P आणि A मधला काय करावं लागेल तुम्हाला, डिस्टन्स Z मायनस Z1. आता Z असेल, A कसा आहे Z1 आहे, म्हणजे तुम्हाला त्या सर्कलची रेडियस भेटून जाईल. त्याच्यानंतर मुलांना Z minus Z1, Z minus Z2 represent a perpendicular bisector of the line joining the point A and B. ठीक आहे, हे कधी परपेंडिक्युलर बायसेक्टर रिप्रेझेंट करणार, जर Z मायनस Z1 ची व्हॅल्यू आणि Z मायनस Z2 ची व्हॅल्यू इक्वल असेल तर. म्हणजे क्वेश्चन देतील Z1 काय, इथं 4 प्लस 5 आणि इथलचा Z 1 प्लस 2 आहे, आणि आपल्याला विचारलं जाईल की मग परपेंडिक्युलर बायसेक्टर होतोय का नाही. मग आपण काय करायचं या ठिकाणी, Z मायनस Z1 एकदा सबट्रॅक्ट करायचं, समजा 10 आन्सर आलं, पुन्हा Z मायनस Z2 याचं पण 10 आलं, दोन्हीच्या व्हॅल्यू सेम आलं तर काय म्हणायचं, हा जो पॉईंट काय करतो, हे काय रिप्रेझेंट करतंय, परपेंडिक्युलर बायसेक्टर रिप्रेझेंट करतो म्हणून. ठीक आहे, आता बऱ्यापैकी सगळे कन्सेप्ट झालेत, एकच बाकी आपला क्यूब रूट ऑफ युनिटी, जो की खूप जास्त महत्वाचा आहे. सीईटी साठी महत्वाचा पकडा, जेई साठी खूप जास्त महत्वाचा होता. ठीक आहे, क्यूब रूट ऑफ युनिटी वरचा दरवर्षी क्वेश्चन असायचा जेईला. सीईटी साठी पण महत्वाचं आहे, पण सीईटी साठी बाकी पण पॉईंट महत्वाचे आहेत, पण जेई साठी ह्या टॉपिक मध्ये क्यूब रूट ऑफ युनिटी हा प्राइम क्वेश्चन होता तिथे. क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये काय, इथं घेऊ आपण एक 2 मिनिटाचा कन्सेप्ट आहे, महत्वाचा आहे तो पण. बघा आता, बघा या केस मध्ये काय केलं, क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये डब्ल्यू क्यूब इक्वल टू 1 घेतला आपण, राईट आहे, डब्ल्यू क्यूब इक्वल टू 1 घेतलं. याला मी असं पण लिहू शकतो, डब्ल्यू क्यूब इक्वल टू 1 क्यूब, राईट. मग याला ओमेगा क्यूब, ओमेगा म्हटलं तर बरं का, डब्ल्यू ला ओमेगा म्हणायचं, ओमेगा 1 ला डावीकडे पाठवलं, 1 क्यूब. आता आपल्याला ए चा क्यूब मायनस बी ए मायनस बी असते ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असतं. येते आवाज येतो सर्वांना, तसं ओमेगा मायनस 1 आहे ना, आणि ओमेगा प्लस ओमेगा प्लस 1, राईट. हे त्याचे फॅक्टर्स झाले मला. आता क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये इक्वल टू आपल्याला 0 घ्यायचं. का बरं 0 घ्यायचं, पण इथं ओमेगा क्यूब मायनस 1 क्यूब इक्वल टू काय राहत नाही, म्हणजे 0 राहतं. मग आता आपल्याला 2 रूट भेटले, ओमेगा मायनस इक्वल टू 0 आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. इथं एक लक्षात ठेवा, इथून ओमेगा किती आली, 1 आली. बट इथं मला सांगा, इथं व्हॅल्यू भेटते आपल्याला, नाही भेटत, मग काय करायचं, 10वीत जायचं मुलं. ऑर्डर्ड इक्वेशन आहे ना ओमेगाच्या फॉर्म मध्ये, याचे रूट भेटत नसेल तर कशा बरोबर x bx प्लस c इक्वल टू 0, a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 1 आली, राईट. एबीसी भेटलं ना आपल्याला. मग बस काय असतं, ओमेगा इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a, हा फॉर्म्युला ना आपला. पुट करा सगळ्या व्हॅल्यू, मायनस 1 प्लस मायनस रूट ऑफ 1 मायनस 4 आला डिवाइड बाय 2 आली व्हॅल्यू, आणि एबीसी कसं आहे आपला, सगळं 1 आहे ना. ओमेगा इक्वल टू मायनस प्लस मायनस रूट ऑफ मायनस 3 डिवाइड बाय 2. याच्यामध्ये मायनस 1 प्लस मायनस रूट 3 आहे डिवाइड बाय किती त्याला 2 आला, अशा टाइप मध्ये. म्हणजे आता मला सांगा बरं, इथं ओमेगा इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 3 आहे डिवाइड बाय 2 एक रूट झाला, किंवा ओमेगा इक्वल टू मायनस 1 मायनस रूट 3 आहे डिवाइड बाय 2, असे 2 इक्वेशन आपल्याला या ठिकाणी झाले म्हणून. क्लिअर आहे. आता याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं, आता एकदम बेसिक क्वेश्चन विचारतो बरं का मी. मला सांगा, जर ओमेगा इक्वल मायनस 1 बाय 2 प्लस
√3/2 इंटू आय. आणि ह्याचं मला कॉन्जुगेट सांगा बरं. याचा कॉन्जुगेट काय तो सांगा पटपट. -1/2 इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करतो ना. इमॅजिनरी पार्ट मध्ये हा पार्ट साईन चेंज करायचा. याचं साईन चेंज -√3i/2. मग ही व्हॅल्यू भेटली का नाही आपल्याला. बघा -1 -√3i. याच्यामध्ये आता 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात की आपल्याला जे रूट भेटले, पहिलं रूट भेटलंय ओमेगा इक्वल टू 1, दुसरं भेटलंय ओमेगा इक्वल टू -1 -√3i/2 आणि तिसरं भेटलंय ओमेगा इक्वल टू -1 +√3i/2. आता इथं काय लक्षात ठेवणार. एक मिनिट मुलांनो. येतोय आवाज सगळ्यांना. इथं हे लक्षात ठेवायचं आपल्याला की कॉम्प्लेक्स नंबर मध्ये क्यूब रूट ऑफ युनिटी हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये एक रूट रिअल असतं आणि 2 रूट कसे आहेत तुमचे इमॅजिनरी रूट्स आहेत. पहिला पॉइंट क्लिअर आहे. टोटल रूट किती भेटणार क्यूब रूट ऑफ युनिटीचे 3 रूट. त्याच्यामधलं एक रिअल असतं, 2 कसे आहेत कॉम्प्लेक्स आहेत. आणि जे 2 कॉम्प्लेक्स रूट आहेत ते एकमेकाचे कसे आहेत कॉन्जुगेट आहेत. बघा ना इथं जर प्लस असेल ओमेगा स्क्वेअर मध्ये एक मायनस रूट भेटतं आपल्याला. ठीक आहे. तर इथं काय प्रॉपर्टी बनते मग ओमेगा इक्वल टू मायनस ओमेगा. रूट कसे असतात तुमचे कॉन्जुगेट असतात मुलं. तर हे 2 लक्षात ठेवा. एकमेकाचे कॉम्प्लेक्स रूट कसे असतात एकमेकाचे कॉन्जुगेट असतात. राईट. या रूट कॉन्जुगेट घेतला दुसऱ्याचा कॉन्जुगेट घेतला एकमेकाचे काय झाले ते कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट रूट झाले. हे क्लिअर आहे. याच्यामध्ये दुसरे काय प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. पहिलं हे 3 रूट डायरेक्ट ऑप्शन मध्ये दिले जातात. विच वन इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी. 4 ऑप्शन दिलतील. 4 पैकी एक ऑप्शन ह्या तिन्ही पैकी असेल तुमचं. दुसरं बघा आता ओमेगा क्यूब व्हॅल्यू लक्षात ठेवायची 1. दुसरं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू कशी असते 0 असते. क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला याची गरज पडते मुलांना. कधी कधी तुम्हाला ओमेगा टू दी पॉवर 100 ची व्हॅल्यू विचारते. काय आहे ते सांगा. ओमेगा टू दी पॉवर 100 किती व्हॅल्यू येते. सांगा ओमेगा टू दी पॉवर 100 व्हॅल्यू किती येते. यस सांगताय कुणी. ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती असते 1. 100 ला काय करायचं 3 डिवाइड 100 इंटू 33 रिमाइंडर 1 राहिला. 100 इंटू 33 किती आला 99 आणि इंटू 1 ओमेगा. याची व्हॅल्यू बघा. ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू आहे 1 चा 33 इंटू ओमेगा. आन्सर किती येणार मग ओमेगा येणार. सोपं आहे ना. ओमेगा टू दी पॉवर 998 याचं सांगा. काय करता ओमेगा क्यूब लिहायचा आणि 998 ला डिवाइड करा 3 3 3 2 रिमाइंडर किती आला 2 6. नाही आपल्याला काय करायचं डेसिमल मध्ये नाही काढायचं. 3 3 आला 3 इंटू 2 रिमाइंडर किती राहिला बघा आता 2 राहिला रिमाइंडर. ह्याला कसं लिहिणार तुम्ही ओमेगा क्यूब. ह्याला लिहायचं आपल्याला ओमेगा क्यूबचा मुलांनो 332 आणि ओमेगा स्क्वेअर. याची व्हॅल्यू 1 येते. आन्सर ओमेगा. अशा टाइप मध्ये आपला हा क्यूब रूट ऑफ युनिटी पण कन्सेप्ट झालेला आहे. समजलं क्यूब रूट ऑफ युनिटी. द्या उत्तर द्या आता. यस मुलं सांगा.
चल रे, आता जो लास्ट पॉइंट बाकी आहे याच्यातला, स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ झेड इक्वल टू आपल्याला दिलंय मुलांना ए प्लस आय बी. जर स्क्रीनशॉट काढून ठेवलं तरी चालेल पुन्हा तुम्ही, कारण बुक मध्ये पण दिलेलं नाही आपल्याला, डिस्क्रिप्टिव्ह मेथडच दिलेली. तर मुलांना याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा असेल तर काय करायचं? मॉड झेड इक्वल रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपल्याला काय काढायचं आहे? रूट ऑफ झेड काढायचं. रूट ऑफ ए प्लस आय बी काढायचं असेल काय प्रोसेस आहे ते बघा या ठिकाणी. तर फॉर्म्युला आहे आपला रूट झेड इक्वल टू प्लस मायनस ब्रॅकेट्स मध्ये पहिला रूट घ्यायचा, मॉड झेड प्लस ए डिवाइड बाय 2 घ्यायचं, डिवाइड बाय 2. ठीक आहे, आणि प्लस मध्ये प्लस घ्यायचंय, इथे घ्यायचं बी बाय मॉड ऑफ बी बार, बी बाय मॉड ऑफ बी बार इंटू आय, आणि इथं पुन्हा रूट ऑफ घ्यायचा आहे मॉड झेड मायनस ए झेड आहे मुलांना मायनस ए डिवाइड बाय 2 या टाइप मध्ये. तर इथं मॉड झेड कसा काढायचा तो पण मी या ठिकाणी दिलेला आहे. तर हे आपला कशाचा फॉर्म्युला आहे? स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा. चला एक सॉल्व करू क्वेश्चन, समजला? प्लस मायनस ब्रॅकेट मध्ये रूट ऑफ मॉड झेड प्लस ए डिवाइड बाय 2 प्लस बी बाय मॉड बी इंटू आय इंटू मॉड झेड मायनस ए डिवाइड बाय 2. हा आपला शॉर्टकट आहे स्क्वेअर रूट काढायचा. क्वेश्चन दिला आपल्याला झेड इक्वल टू 3 प्लस 4 आहे, झेड इक्वल टू 3 प्लस 4 आहे. यात आपल्याला काय काढायचंय? स्क्वेअर रूट काढायचं. फाइंड रूट झेड काढायचं. काय करताना सगळ्यात आधी त्याचा मॉड झेड काढून घ्या. 3 चा स्क्वेअर नाही, 4 चा स्क्वेअर, रूट 25 आला, 25 रूट किती आला? 5. ठीक आहे, तर अशा टाइप मध्ये मॉड झेड 5 आला. तर आपला फॉर्म्युला रूट झेड इक्वल टू प्लस मायनस ब्रॅकेट मध्ये पहिला रूट मॉड झेड प्लस ए डिवाइड बाय 2 प्लस या ठिकाणी बी बाय मॉड बी बाय मॉड बी इंटू आय रूट ऑफ मॉड झेड मायनस ए डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला आहे. पुट करा सगळ्या व्हॅल्यू, प्लस मायनस रूट ऑफ मॉड झेड ची व्हॅल्यू किती आपली 5, ए ची व्हॅल्यू किती आली 3 डिवाइड बाय 2 प्लस या ठिकाणी बी किती मुलांना 4 दिलाय, 4 डिवाइड बाय मॉड 4. ठीक आहे, इंटू आय. पुन्हा सेकंड केस मध्ये 5 मायनस 3 डिवाइड बाय किती 2. ते क्लिअर आहे. मॉड बी मध्ये बी पॉझिटिव्ह घ्यायचा, राईट? समजा इथं निगेटिव्ह दिला असतं खाली पॉझिटिव्ह घेतलं असतं. चला पुढे बघा, प्लस मायनस रूट ऑफ 5 प्लस 3 डिवाइड बाय 2 प्लस 4 कॅन्सल होतंय, पहिला आय, आणि इथं 5 मायनस 3 कितीला 2 बाय 2. फायनल आन्सर येतो प्लस मायनस 4 8 बाय 2 कितीला 4 4 रूट 2 प्लस इथं 1 रूट 1. तर हे आपलं काय आलं? स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आला. प्रोसेस समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं वाटलं तर क्वेश्चनचं आहे अशा टाइप मध्ये. समजतंय का हे बघा? अजून एक बघा या टाइपचाच क्वेश्चन बघा रे. झेड इक्वल टू 5 प्लस 12 आय क्यूब, राईट? याचं मॉड्युलस स्क्वेअर रूट काढायचं, रूट झेड काढायचं. काय करताना सगळ्यात आधी
मॉड झेड काढून घ्या. 25 प्लस 144 169. मॉड झेड ची व्हॅल्यू किती आली? 13. राईट. मग आता स्क्वेअर रूट फॉर्म्युला प्लस मायनस सांगा रूट ऑफ किती घ्यायचं आपल्याला? बिन बघता आता मॉड झेड प्लस ए डिवाइड बाय 2 प्लस बी बाय मॉड बी इंटू आय रूट ऑफ काय घ्यायचं? मॉड झेड मायनस ए डिवाइड बाय 2. बघा आता सोपं आहे म्हणून या ठिकाणी मॉड झेड ची व्हॅल्यू 13 प्लस किती तुमचा 5 आहे 18 झाला. 18 बाय 2 आलं तर बी किती आपला 12 आहे. 12 बाय 12 1 येणार आणि याच्यामध्ये बघा आता 13 मायनस ए ची व्हॅल्यू किती 5 आहे. 13 मायनस 5 8 डिवाइड बाय काय करायचं आपल्याला 2. बघा बरं या ठिकाणी प्लस मायनस 18 बाय 2 9 8 बाय 2 कितीला 4 चं रूट वाय प्लस मायनस 3 प्लस 2 आहे आन्सर आला. चला आन्सर स्क्वेअर रूट समजलंय का रे? यस मुलांनो स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर लक्षात आलंय का? फॉर्म्युला लक्षात ठेवा. राईट. यस मुलांनो लक्षात आलं का इथपर्यंत? येतोय का आवाज? झालं सगळे? ठीक आहे. मुलांना आता थोडं काय करू आपण क्वेश्चनचं ओव्हरव्ह्यू घेऊ आपण थोडं. कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत? याच्यामध्येच खाली क्वेश्चन आहेत. क्यू आवाज येतोय सगळ्यांना? ओके ठीक आहे. बघा रे हे काय शॉर्टकट दिलेत पण बेसिकली सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात मी. कारण हे रिझल्ट आता सांगितले तर काय उपयोग होणार नाही याचा, कारण याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा आपण जे क्वेश्चन घेतलेत किंवा कन्सेप्ट घेतलेत तेच अप्लाय करा तुम्ही. बघा आता या ठिकाणी सांगा फर्स्ट सांगा आन्सर. आता एक एक ट्राय करा. पेन पेपर घ्या थोडं. 5-6 क्वेश्चन करायचे आपल्याला. घ्या पेन आणि पेपर घेऊन ट्राय करा. काय करता मुलांना फर्स्ट क्वेश्चन साठी? यस बघा ना काय खूप जास्त डिफिकल्ट नाहीत क्वेश्चन. इझी इझी क्वेश्चन टाकलेत ना. इझी म्हणण्यापेक्षा बघा रे कधी पण काय करायचं कंबाईन पॉवर वाला ग्रुप बनवायचा एक. इथं 1 प्लस आय 5th पॉवर आहे 1 मायनस आय चं 7th आहे. 7 मधला 5 चा एक ग्रुप बनवला
आणि 1 मायनस आयचा स्क्वेअर बाजूला ठेवला. माझा दोघांचे पॉवर सेम आहेत. 1 प्लस आय 1 मायनस याचा कंबाईन पॉवर 5 घेतला. इथं ए मायनस 2 आय प्लस बी चा स्क्वेअर ए मायनस बी चा स्क्वेअर अप्लाय केला. इथं ए प्लस बी ए मायनस बी भेटला 1 मायनस आय चा स्क्वेअर भेटला टू दी पॉवर. इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते आणि +1 कॅन्सल होऊन -2i भेटले. इथं आपल्याला आय स्क्वेअर म्हणजे पुन्हा आय स्क्वेअर म्हणजे असतो येस मुलांना आय स्क्वेअर म्हणजे असतो -1 हा बनतो 1 + 1 2 चा 5th पॉवर आणि -2i 2 चा 5th पॉवर असतं 32 किती असतं हे 32 इंटू -2i आन्सर किती येणार -64 आहे. फर्स्टचा आन्सर किती येतं मुलांना -64i येते व्हॅल्यू. सेकंड बघा द कॉम्प्लेक्स नंबर विथ आर्ग्युमेंट at a distance of 2 units from the origin. ठीक आहे डिस्टन्स ऑफ 2 युनिट फ्रॉम दी ओरिजिन आणि आपल्याला काय सांगितलं आता या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे. आता लक्षात द्या बरं का हे महत्वाचं आहे. इथं थीटा आणि काय दिलं आपल्याला आर दिलेला आहे. थोडं इरेज करतो म्हणजे समजेल तुम्हाला प्रॉपर. बरं पेनला पण टाइम बरोबर ते 2 तासाचं बॅकअप द्या. बघा मुलांना काय प्रोसेस करायची आता आपण आता झेड इक्वल टू आर आणि थीटाच्या मध्ये काय असतं रे पोलार फॉर्म आठवतंय का राईट तसं इथं आपण घेतो ना झेड इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा होता याच्या पुढे आपल्याला झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय एक्स म्हणजे आर कॉस थीटा वाय म्हणजे आर साइन थीटा तसं आपल्याला उलट करायचं या सगळं आर साइन थीटा इथं आर येतं बघा आय इंटू आर साइन थीटा इथं आर कॉमन घेतलं चला पुटकर आर ची व्हॅल्यू किती दिली 2 दिली आणि कॉस ऑफ किती दिलं रे आपल्याला 5π/6 प्लस आय साइन ऑफ 5π/6 5/6 म्हणजे 30 असतं का नाही आणि 30 इंटू 5 150 झाला याला मी असं लिहू शकतो ना 2 इन ब्रॅकेट कॉस ऑफ 180 मायनस 30 प्लस आय साइन ऑफ 180 मायनस 30 बरोबर आहे 180 मायनस 30 आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो मुलांना ठीक आहे 180 मायनस 30 मग आता हे पण माहिती आहे तुम्हाला 2 बाहेर घेतलं ना कॉस 180 मायनस 30 180 ला सेम ठेवतो ना आपण कॉस 30 आणि क्वाड्रंट कुठला आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो प्लस आय साइन ऑफ 180 मायनस 30 साइन 30 आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं इथपर्यंत समजलं राईट चला पुढे बघा आता बघा रे आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी 2 30 कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते √3/2 मायनस √3/2 आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती असते आता 2 न मल्टिप्लाय करा 2 न जर मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू किती येणार बघा 2 2 कॅन्सल मायनस √3 प्लस आय तर हे आपलं आन्सर आलं पाहिजे -√3 प्लस आय ऑप्शन डी बघा ठीक आहे ऑप्शन डी इज द राईट आन्सर समजलं प्रोसेस कशी करायची ती चला किती जण आहेत रे आता ऑनलाईन
22. ठीक आहे, बाकीचे क्वेश्चन ट्राय करा थोडे PYQ चे, मला ग्रुपला टाकतो. पुढचा कुठला परमुटेशन कॉम्बिनेशन आहे का टॉपिक? अनम्यूट करा जरा आता सगळे, कोण झोपला असेल तर जाग करा त्याला. मुलांनो नेक्स्ट टॉपिक आहे आपला आता. एकच मिनिट, ग्रुपला टाकून देतो. टेस्ट देते का रे फोन? टेस्ट अपलोड केलेलं नाही मी, त्यासाठी टेस्टच देत नाही. तुम्ही काय अपलोड करून क्वेश्चन काढा, पुन्हा अपलोड करा, आन्सर की सेट करा, आणि एक स्टुडंट किंवा 2 स्टुडंट टेस्ट देत आहेत. या टॉपिकची देता का टेस्ट? चाल त्याचे अपलोड करतो मग आज. PYQ टाकतो, ते सॉल्व्ह करा आधी, नंतर त्याच्यावरच टेस्ट द्या. परमुटेशन कॉम्बिनेशन आहे उद्या, हा टॉपिकला पण प्रेझेंट राहा तुम्ही 11वीच्या. आता तुम्ही जर PYQ सॉल्व्ह केले आज, तर तुम्हाला जेवढे कन्सेप्ट घेतलेत, ज्यांनी सुरुवातीपासून ऐकलेलं आहे, 90% क्वेश्चन तुम्हाला ते कन्सेप्ट दिसतील. सोल्युशन मध्ये दिसेल, येत नसेल तर, येत असेल तर तुम्हाला ते अप्लाय करता येईल. तर आपल्या 11वीचे 4 टॉपिक बाकी आता: परमुटेशन, कॉम्बिनेशन, फंक्शन, लिमिट आणि कंटिन्युटी. 11चा सेक्शन संपून जाईल तुमचं. तुम्ही लेक्चर सिरियसली अटेंड करा रे, काही ना काही भेटून जाणार आहे तुम्हाला. असं नाही की ब्लँक लेक्चर आहे. एखाद दिवशी होतं आता सिस्टम काम करत नाही वगैरे, जसं काल झालं तर थोडं. तरी आपण थेअरी घेतली होती बऱ्यापैकी. तरी प्रोबॅबिलिटीवर पुढं एकदा आठवण करून द्या. चांगलं लेक्चर घेऊ त्या एखादा अजून आपण. कोनिक सेक्शन प्रॉपर घेतलेलं आहे. कोनिक सेक्शनचं जे म्हणजे पकडून चला 90% स्टुडंटला कोनिक सेक्शन बऱ्यापैकी माहीत नसणार आहे. आणि 11thला जरी घेतला असेल, कारण तो पूर्ण फॉर्म्युले लक्षात राहत नाहीत मुलांच्या लॉंग रन साठी. तर कोनिक सेक्शनचं थोडं लेक्चर बघून घ्या अजून तुम्हाला. बऱ्याच जणांना लॅटस रेक्टमच माहीत नसतंय, फोकस काय असतो, डिरेक्ट्रिक्स काय असतं, ऍक्सिस ऑफ सिमेट्री कशाला म्हणायचं, ह्या गोष्टीच बऱ्याच जणांना माहीत नसतील. ते लेक्चर मी रेकॉर्डेड करून टाकलेलं आहे बघा, हे पण टाकतो मी ग्रुपला. यस, बाकी आता काय अजून बोला रे. थोडं घेतले मी अटेंडन्स, घेतलेली 2-3 वेळेस घेतली अटेंडन्स मी आज. ठीक आहे, टाकतो मी ग्रुपला. तसं लेक्चरला तुम्ही अटेंड राहत जा प्रॉपर, कारण तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे. तेवढ्या दिवसामध्ये प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला रिवाइज होईल, ऍटलिस्ट थेरॉटिकल तरी सगळे कन्सेप्ट. आणि PYQ टाकल्यानंतर तुम्ही क्वेश्चन जर सॉल्व्ह केले, स्प्लिट स्क्रीन करायची बघा. माहित नसेल तर युट्यूबला बघा तुम्ही, स्क्रीन स्प्लिट करा मोबाईलची, आणि वर क्वेश्चन आणि त्याच्या खाली सोल्युशन घ्यायचं. म्हणजे बऱ्याच जणांना असं इरिटेटिंग वाटेल की यार क्वेश्चन बघायचं पुन्हा आन्सर बघायचं वेगळीकडे. स्प्लिट स्क्रीन करा ना, अर्ध्या 1 तासामध्ये सगळे क्वेश्चन होऊन जातात. वर क्वेश्चन पण असतं, खाली सोल्युशन पण असतं. भले 10 क्वेश्चन स्किप करा ना, जास्त डिस्क्रिप्टिव्ह सोल्युशन असेल त्यांचं, पण बाकीचे तर ट्राय करा. 10, 20, 30, 40 क्वेश्चन तर सॉल्व्ह करा. आणि त्याची स्टेज द्यायची तुम्हाला, वेगळं पण नाही की तुम्ही जे क्वेश्चन समजून घेतलेत सोल्युशन, तेच आपल्याला अप्लाय करता आलंच पाहिजे. आणि रट्टा नाही मारायचा, कसं सॉल्व्ह केलं हे लक्षात ठेवायचं. पेन आणि पेपर घ्यायचं आणि टेस्ट द्यायला बसायचं. 20 मार्क पडू द्या ना, 30 मार्क पडू द्या, आज काही प्रॉब्लेम नाही. फायनलला 40 पडतील, 60 पडतील. मी तर म्हणतो तुमचे 50 जरी पडले का, लय भारी. म्हणजे 50-60च्या रेंज मध्ये मार्क पडले की तो टॉपिक तुमचा एकदम स्ट्रॉंगच झाला कन्सिडर करा. तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवूच नका की दिवसभर सॉल्व्ह केले मला 80 पडले पाहिजेत, 90 पडले पाहिजेत. काय गरज नाही आपल्याला 90ची. तुम्हाला 50च्या पुढे मार्क पडले म्हणजे पकडून चला 95च्या पुढे पर्सेंटाईल मॅथचे बनणार आहेत तुमचे. 60च्या पुढे पडले म्हणजे 99+ पर्सेंटाईल पडणार, हे लक्षात घ्या. 60+. ज्या मुलाला 72 मार्क होते, ज्याला 64 होते, अशा मुलांचे 99 पर्सेंटाईलच्या पुढे मार्क आहेत. त्यासाठी हे 11चे पण टॉपिक महत्वाचे आहेत तुम्हाला. सगळंच इथं फर्स्ट एक्झाम मध्ये तुम्ही चांगलं आता प्रिपरेशन केलं ना, मग कॉन्फिडन्स येईल तुम्हाला यार,
यावेळेस मला 80 मार्क पडलेत, 100 मार्क पडले 200 पैकी. मग अजून 20-30 पडले तर डायरेक्ट 98 प्लस जाणार आहे मी. मग इथं जर तुम्हाला समजा 40 आणि 50 पडले, तर मग डिमोटिवेट होताल सेकंड स्लॉटमध्ये. मग काय काय अभ्यास करू, पुन्हा गोंधळून जाणार तुम्ही. रियालिटी बरं काय, तुम्हाला वाटत असेल सर्व काय सांगतात 40-50 मार्क तुम्ही असं पण घेऊ शकतो हे मार्क करून. पण मार्क पडत नाहीत फायनलला, हे लक्षात घ्या. तुम्ही जेवढं आता ट्रान्सपरंट राहताल, जेवढं ऍक्सेप्ट करताल मेंटली, की बाबा हेच आपल्याला रियालिटी हीच आहे आपली, की आपण आता अभ्यास केलाय दिवसभर, 40-50 PYQ सॉल्व्ह केलेत, ते सॉल्व्ह करून मला 30-40 पडलेत, हीच आपली रियालिटी म्हणायचं. ठीक आहे. हे कुणालाच सांगायचं नाही. मी कुणाचे मार्क सांगितले का आतापर्यंत ग्रुपमध्ये किंवा टाकलेत का? नाही. हे तुमच्यासाठी मुलांना. त्यासाठी. आणि हे लेक्चरचं पण तुम्ही असं म्हणजे नका हे करू, काय होणार आहे बाबा, काय सर घेतात, ग्रुपला टाकून देतात, मी अर्धा तासच वाचून काढतो. नाही, इथं जे डिस्कस केलेलं असतं आपण, ते तुम्ही अर्ध्या तासात वाचून त्याचं आउटपुटमध्ये कन्वर्ट नाही करू शकत. त्यासाठी तुम्ही लेक्चरला पण अटेम्प्ट राहा. झालं अजून 1 आठवडाभर तरच आहे. ऑफलाईन पेक्षा इथं तुमचा सिलेबस थोडा फास्ट मध्ये होणार आहे. ऑफलाईन मध्ये काय क्वेश्चन लिहून घ्या, हे करा, ते किती टाइमपास होणार त्याच्यात. त्यासाठी बघा तुम्ही थोडं पॉझिटिव्ह विचार करा. मोबाईल बिबाईल बघायला लय टाइम आहे मुलांना. म्हणजे एकदा टेस्ट झाली ना सीईटीची, 1.5-2 महिने भेटतात. मस्त गावाकडे जा, कुठे फिरायला जायचं असेल जा, काही करा, पुन्हा 1.5 महिना, 2-2.5 महिने पकडा. ऑगस्ट पर्यंत पुन्हा ऍडमिशन चालू असतात तुमचे. त्या पिरियड मध्ये काहीच नसतं तुमच्याकडे. तुम्ही वाटलं तर त्यावेळेस आपण मॅथ 1चं लेक्चर चालू करू ऑनलाईन. 5-10 मुलं जर तुम्ही जमून जर म्हणलात, तर आपण मग तुमचं हे 12वीचं सीईटी वगैरे सगळं झालं की नाईटला मग 9 वाजता 9:30 वाजता मॅथ 1चं घेऊ. आणि इंजिनिअरिंग मॅथ तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलात तरी सेमच आहे पहिल्या वर्षाचं. आणि अवघड आहे. 3 सब्जेक्ट अवघड आहेत फर्स्ट इयरचे. इंजिनिअरिंग मेकॅनिक असेल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, मॅथमॅटिक्स आणि पुन्हा कम्प्युटरची एखादी लँग्वेज. ते 3-4 ला तुम्हाला हेल्प घ्यावंच लागते. तुम्ही क्लासेस जॉईन करा, किंवा तुम्ही टेस्ट झाले की लगेच थोडं थोडं आपला अभ्यास बुक घेऊन टाकायचे. आपलं डिसाईड करायचं की पुणे युनिव्हर्सिटीमध्येच आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय, बाहेर जायचं नाही. लगेच प्रिपरेशनला चालू करायचं. बघा, कॉलेज कुठलं ना कुठलं तुम्हाला भेटणार आहे. किती वीक मुलगा असेल ना आपल्याकडे, त्याला कॉलेज भेटून जाणार आहे, त्याचं टेन्शन नका घेऊ. आणि कॉलेजमध्ये सीट्स खाली राहतात. तुम्हाला 80 मार्क पडले, 70 पडले तरी भेटेल, 110 तरी पडलं तरी भेटणारच आहे. प्रॉब्लेम 4 वर्षानंतरचा येतो, किंवा 4 वर्ष तुमचे कसे जाणार आहेत याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतो मुलांना. उगाच आता PCCOIP वाले 12 लाख 15 लाख डोनेशन घेतात. डोनेशन म्हणजे हे त्यांना पैसे दिले जातात ऍडमिशन घेण्यासाठी. त्याच्यानंतरची 3-4 लाख फीस वेगळीच असते वर्षाची त्या कॉलेजची. तेवढे पैसे वाचवायचे असतील तुम्हाला, तसं स्कोअर मधून तुम्ही लागू शकता ना. त्यासाठी बघा, काही जण कॅटेगरी मध्ये आहेत, कमी मार्कवर पण लागतात ते. 110-120 जरी मार्क पडले तरी ओबीसी मधले मुलं लागतील. PCCOIP एक चांगलं कॉलेज आहे. पण कॅम्पस चांगले आहेत, कॉलेजच्या नावाखाली सगळ्या गोष्टी होऊन जातात. तुम्हाला चांगलं एन्व्हायरमेंट भेटेल, तुमचं पुढचं फ्रेंड सर्कल चांगलं बनणार आहे, टीचर तिथले चांगले असणार आहेत. आणि कमी मार्क पडले तुम्हाला पर्सेंटाईल मध्ये, पकडून झाला 70-80च्या रेंज मध्ये जर पर्सेंटाईल आले तर थोडंच कॉलेज सिलेक्शनला प्रॉब्लेम येतो मला. मिनिमम पर्सेंटाईल आपलं पकडून चाला तुम्ही, 94-95 आले पाहिजेत. तुम्ही ते 10वीचं कम्पेअर नका करू. ठीक आहे, मी थोडं शेअर स्क्रीनवर घेतो तुम्हाला. 10वीचं नका माइंड मध्ये ठेवू की बाबा 90च्या पुढेच गेलो नव्हतो मी 10वीला. ठीक आहे, इथं कसं पॉसिबल आहे, तर इथं पॉसिबल आहे. आणि इथं मी तुम्हाला रेंज क्लिअर सांगतो. तुम्ही आता जरी टेस्ट दिलं ना, त्याच्यावर बघायचं इम्प्रुव्हमेंट काय करावं लागेल आपल्याला. ठीक आहे मुलांनो, बघा ह्याच्यामध्ये काय असतं ते बघा रे. जर आता तुमचा स्कोअर पकडून झाला 100 to 110 असा स्कोअर आला, तर तुमचे पर्सेंटाईल 95% पुढे जाणार आहे. हे बेसिक गणित लक्षात घ्या. ठीक आहे. कारण ज्या मुलाला एक 106 मार्क होते, त्याचा 97 पर्सेंटाईल आलते.
97, ठीक आहे, 106 ला, ज्याचे म्हणजे 86 मार्क होते, त्याला 90% आलते बघ 86 वाल्याला. मार्क पण कळतात नंतर किती, कारण तुम्ही ज्यावेळेस टेस्ट देता ना, आन्सर की टाकलेले जाते, आन्सर की मधून समजतं आपल्याला किती मार्क आले, तर नंतर हे पर्सेंटाईल असतं त्याचं. तर हे दोन गोष्टी क्लिअर आहेत. चल तिसरा पॉइंट बघा आता, की आपल्याला गुड पर्सेंटाईल कसं करायचं. तर 110 120 या रेंज मध्ये जर मार्क्स पडले, तर तुमचे पर्सेंटाईल हे 97 प्लस जाणार आहे. 97 98 पण भेटू शकतं डिफिकल्ट शिफ्ट मध्ये, समजा त्या शिफ्टचा पेपर डिफिकल्ट असेल आणि तुम्हाला ह्या रेंज मध्ये मार्क आहेत, तुम्ही 98 पण क्रॉस करू शकता. आणि 130 प्लस जर पडले, तर मग तर काय भारीच आहे ना, 99 प्लस जाणार 100%. 130 प्लस ज्या पण मुलांना मार्क आहेत ह्या वर्षी लास्ट इयरला, ते सगळे मुलं 99% पुढे जाणार आहेत. आणि 130 प्लस किती मुलं असणार आहेत? 4-5 हजार मुलंच असणार आहेत, जास्त मुलं नसतात पुढे. आपला जो टॉपर आहे त्याला 161 मार्क होते, त्यावेळेस तो 99.994 का 98 मार्क आहेत त्याला. किती मार्क होते त्याला? 161. ठीक आहे. आणि मॅथला त्याला 149 होते. हे PCB चे मार्क आहेत, PCM चे मार्क आहेत. 149 ला पण तो 99.8 च्या समथिंग आहे बघा, अशा टाईप. त्याच्यामुळे गुड स्कोअर मी स्टार्टिंग पासून सांगतो, 60% क्रायटेरिया पकडायचा आपला. कुठली टेस्ट झाली ना, आपल्याला एक 50-60% पुढे मार्क पडले, तर तुम्ही 99 प्लस 98 प्लस राहणार आहेत. 50 प्लस असतील तर 95 पुढे असणार आहे. 95 पुढे तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटून जाईल. 98 पुढे तर डेफिनेटली 110-20 पुढे जर मार्क पडले, तर 100% चांगलं कॉलेज भेटणार तुम्हाला. त्याच्यात काही टेन्शन घ्यायसारखं नाहीच. ठीक आहे. आणि पुढे अजून सांगेल मी, म्हणजे त्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा थोडं, की आपल्याला कमी जरी थोडेफार कमी मार्क पडले हो, 91 92% आले, मग काय करायचं. काही मुलांना समजा आता 87 पडणार आहेत, 86 पडणार आहेत, त्या मुलांनी काय करायचं हे पण आपण त्या ठिकाणी बघणार आहे. मग अशा मुलांनी थोडं होम युनिव्हर्सिटी वाल्या कॉलेजमध्ये जायचं. होम युनिव्हर्सिटी, होम युनिव्हर्सिटी म्हणजे कसं असतंय, जसं COEP बघा, राईट, COEP पण होम युनिव्हर्सिटी. पण आता COEP कसं टॉप कॉलेज आहे ना, पण असे काही कॉलेज आहेत की चांगले आहेत ते, ठीक आहे, पण COEP एवढं मेरिट लागत नाही त्याला, अशा कॉलेजला जायचं. थोडं बाहेर गेलं तरी चालतं ना, काय प्रॉब्लेम आहे, कॉलेज चांगलं भेटत असेल तर. लोक एवढे सगळ्या इंडियामधून पुण्याला येतात शिकायला, आपण थोडं पुण्याच्या बाहेर पण जाऊ शकतो. मग तुम्हाला 90% पडले, तर तुम्ही थोडं बाहेर पण जाऊ शकता. जसं आता वालचंद कॉलेज आहे सांगलीचं, वालचंद कॉलेज आहे सांगलीचं, पुन्हा गुरु गोविंद सिंग नांदेडचं कॉलेज आहे, पुन्हा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ औरंगाबाद आहे, गव्हर्नमेंट GEC म्हणून आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. अमरावतीचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, अकोल्याचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, कराडला पण 2-4 कॉलेज आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नाही जायचं, अजून सांगतो मी. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गेलात आणि कमी मार्क असते, तर मग 100% जग सुना सुना होणार तुमचं. पहिल्या वर्षी 12 पैकी 4-5 सब्जेक्ट निघतील, बाकीचे निघणार नाही. ज्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट इयरला आहेत किंवा सेकंड इयरला जे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, मुंबईला फर्स्ट इयरलाच आहेत. हे थोडं डिफिकल्ट सेक्शन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुणे बघा 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये. मग 3 नंबरला तुम्ही बाकीच्या युनिव्हर्सिटी घेऊ शकता, ठीक आहे. मग इकडे सोपं आहे सगळं, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, इकडे कसं आहे, पहिल्या वर्षी जास्त ताण नाही मुलांना. जसं पहिल्या वर्षी इथं C शिकवलं जातं औरंगाबादमध्ये, पुण्याला C++ शिकवते. इकडे मुंबईला डायरेक्ट जावा शिकवलं जाईल, जावा लँग्वेज. एवढा डिफरन्स आहे म्हणजे. मग तुम्हाला जर जावा शिकायचं असेल तर पहिलं C++ कुठून तरी शिकून घ्यावं लागेल, सी ची माहिती गोळा करावं लागेल. म्हणजे असं आहे, सगळं बॅलन्स नाही आहेत युनिव्हर्सिटी, त्याच्यामुळं ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग मी जे सांगितलं की होम युनिव्हर्सिटी कशी असते, होम युनिव्हर्सिटीत गेलात तर ते एकच कॉलेज हे युनिव्हर्सिटी असते. इथं तुमचं कॉलेज आहे समजा, इथंच तुम्हाला शिकवलं जाणार, इथंच एक्झाम होणार, इथलाच मास्टर पेपर चेक करणार,
आणि इथलाच मास्तर पेपर पण काढणार. हे सोपं आहे ना, जे शिकवलं त्याच्यावरच पेपर काढणार मी. मग इथं तुम्हाला पर्सेंटेज पण चांगले भेटतात. पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कसं असतं, 12वीचा पेपर कसा एकच निघतो, तसं 100 कॉलेजसाठी एकच पेपर असतो. काढणारा वेगळा असतो, चेक करणारा वेगळा असतो, शिकवणारा वेगळा आहे, रिझल्ट देणारा वेगळा असतो. कुणाची कुणाला मेळ नसते इथं सगळा. वर्गा हुशार असेल ते अभ्यास करून सगळं मॅनेज करतं, आणि जे कमी मार्कवाले पोर आहेत ते मग अडकून पडतात. 2 विषय गेले, 4 गेले. ठीक आहे, म्हणजे असं होतं म्हणजे. कारण युनिव्हर्सिटीचाच रिझल्ट 60-70% लागतो मुलांना. समजतं का, 100 मध्ये 30 ते 40 मुलं फेल होतात. हे दरवर्षीचा रिझल्ट आहे. 12वीचं 10वीचं असतं ना, कधी कधी कॉलेजमध्ये रिझल्ट लागलेला असतो, 100% रिझल्ट लागला म्हणजे सगळे मुलं पास झाले. तसं हे युनिव्हर्सिटीचा रिझल्ट आहे. मुंबईत गेला तर 50-60% असते, पुण्यामध्ये 60-70%. बाकी मग असं त्याच रेंजमध्ये बाकी युनिव्हर्सिटीचं 60-70-60-70 रेंजमध्ये. त्याच्यामुळे थोडं करा कॉलेजसाठी. आता काय वर्षभर केलंय, नाही केलं गेलं ते वायाला. आता तुम्ही थोडं लक्ष देऊन जर अभ्यास केला तर मग काय टेन्शन नाही आपल्याला. तर क्लिअर आहे? काय डाऊट आहे का अजून कुणाला? मार्कचं समजलं ना, 120च्या रेंज मध्ये मार्क पडले पाहिजे, 110, 120, 200 पैकी मॅथ मध्ये 50-60 मिनिमम आले पाहिजेत. त्यासाठी PYQ करा. आता जर PYQ थोडं केलंय तर पुढच्या स्लॉट मध्ये PYQ सोपे जातील तुम्हाला. आणि PYQ विदाउट PYQ जर टेस्टला गेलात तर विसरून जा तुम्ही. तिथे सगळे तुम्हाला नवीन क्वेश्चन वाटतील. मग या असं तर आपल्याला झालंच नाही, आउट ऑफ सिलेबस. त्यासाठी आज PYQ करा तुम्ही, दिल्ली ज्या दिवशी मी टाकतो त्या दिवशी. भले 50 पैकी 40 करा ना, 30 करा, 10-15 अवघड आहेत सोडून द्या. ते खूप डिस्क्रिप्टिव्ह वाटत असेल, स्प्लिट स्क्रीन करून ते बघा. तुम्ही बघा ट्राय करून आज. स्प्लिट स्क्रीन कसं करायचंय, दोन्ही PDF ओपन करायचे, क्वेश्चनचं पण आणि सोल्युशनचं पण. वर क्वेश्चन रीड करायचं, खाली सोल्युशन बघायचं. हे केलं तुमचे ते होऊन जाईल. 1-1.5 तासामध्ये होऊन जात सगळं, काय प्रॉब्लेम नाही. बघायचं तरी आपल्याला. चालतंय मुलांना, ठीक आहे, ओके. सो थँक्यू ऑल ऑफ यू. बाकी अनित्य, आता काय उद्याचं नाही प्रोग्राम काय तुझं? आणि तो अथर्व कुठे आहे? तो काय आता लग्न चालू झालं तो वाटायला आता. तुझ्या सोबत असतो तो, काय नाव आहे त्याचं? अथर्वच आहे ना? तन्मय, तन्मय. तन्मय काय एक दिवस आला, एक दिवस दिसला मला तन्मय. त्याला मेसेज टाक, हा सरांनी आठवण काढली म्हणून. चाल मुलींमध्ये पण 1-2 मुली नाही आहेत. ठीक आहे, ओके, बाय.